नमस्कार. आपले एके लीगल 24 मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजचे जे आपले विशेष पाहुणे आहेत ते आहेत श्री राजेश्वर पांचाळ सर, जे स्वतः ऍडव्होकेट आहेत आणि कॅट आणि मॅट त्याचबरोबर हायकोर्ट मुंबई हे इथे प्रॅक्टिस करतात. सर नमस्कार. नमस्कार. बरेच दिवसापासून आमचं चाललं होतं भेटणं. त्याच्या अनुषंगाने काय झालं की काही लोक मला समाजात भेटले आणि त्यांच्याशी तक्रार होती की आमची 5-5, 10-10 वर्ष झाली प्रमोशन ड्यू आहेत आणि होत नाही. मग ती का होत नाही त्याचा थोडा विचार केल्यावर मग असं वाटलं की याच्यावर कायदेशीर कार्यक्रम होणं फार आवश्यक आहे, कारण ह्यांची संख्या जी आहे ती लाखांमध्ये आहे आणि याबद्दल फारसं काही बोललं जात नाही. त्याचबरोबर काही लोकांचं असं म्हणणं असतं की आम्ही एका ओपन कॅटेगरीत आहोत किंवा एका विशिष्ट समाजात येतो म्हणून आमचं प्रमोशन होत नाही. काही लोकांचं म्हणणं असतं आम्हाला दाबलं जातं, काही म्हणतात आमचा आवाज कोर्टापर्यंत पोहोचत नाही. मग म्हटलं यांनी त्यांनी कोणी सांगून आपण करण्यापेक्षा आपण सरळ तज्ज्ञांचं यावर चर्चा करूया आणि मग आम्ही सरांशी संपर्क केला. त्याचबरोबर आमचे एक मित्र आहेत, त्यांनी सरांबरोबर खास करून माझी ओळख करून दिली. मी त्यांचाही आभारी आहे. तर सर आता तुम्ही मला सांगा, कॅट म्हणजे काय, मॅट म्हणजे काय आणि हायकोर्ट म्हणजे काय, त्याचा या प्रमोशन या विषयाशी संलग्न काय? ओके, नमस्कार. तत्पूर्वी आपल्याला कॅट, मॅट आणि हायकोर्ट आणि प्रमोशन हे समजून घेण्याच्या अगोदर थोडक्यामध्ये हे सर्व्हिस लॉ आपल्याला समजून घ्यावं लागेल, कारण प्रमोशन हे वन ऑफ द इश्यूज आहेत सर्व्हिस लॉ मध्ये. आता सर्व्हिस लॉ म्हणजे कशाला म्हणतात जनरली, की एखादा व्यक्ती ज्यावेळेस कुठल्याही शासनाच्या किंवा निमसरकारी सरकारी व्यवस्थेमध्ये एम्प्लॉयमेंट घेतो, तर ते एम्प्लॉयमेंट घेण्यापासून म्हणजे स्टार्टिंग जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट येते की आम्हाला अमुक अमुक पद भरायचं आहे, तर तिथपासून ते चालू होतात इश्यू. मग एखाद्या व्यक्ती मेरिटमध्ये असून देखील त्याला डावलून दुसऱ्या व्यक्तीला घेतला, असा पगार होतात. मग एमपीएससी मार्फत होतात, कधी युपीएससी मार्फत होतात, असे देखील प्रकरण कोर्टात येतात. म्हणजे तिथून चालू होते. मग तुम्ही समजा सर्व्हिसमध्ये जॉईन झाले, मग जॉईन झाल्याच्या नंतर तुमचं इनिशियल 2 वर्षासाठी तुम्हाला प्रोबेशनवर ठेवले जाते. मग प्रोबेशन कंप्लीट होण्याच्या अगोदर तुम्हाला साधी नोटीस देऊन घरी पाठवली जाते. मग त्या बऱ्याचदा काय असते, तुम्ही मिसकंडक्ट केली पण त्याच्यासाठी रेग्युलर इन्क्वायरी न घेता तुम्हाला डायरेक्ट नोटीस देऊन घरी पाठवली जाते. तर हे म्हणजे तुमच्या बिगिनिंग पासून ते तुम्ही रिटायरमेंट होऊन तुम्हाला पेन्शन देत नाही, ग्रॅच्युटी देत नाही, तिथपर्यंत सर्व इश्यू पर्टेनिंग टू युअर सर्व्हिस, याला आपण जनरली सर्व्हिस लॉ म्हणतो. मग याच्यामध्ये मॅट कशासाठी असते, कॅट कशासाठी असते हे आपण समजून घेऊ. 1985 साली आपल्या भारतामध्ये पार्लमेंटमध्ये कायदा पास झाला. त्याचं नाव आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल्स ऍक्ट 1985. तर ह्या ऍक्टमध्ये अशी तरतूद करण्यात आली की सेंट्रल गव्हर्नमेंट सेंट्रल ठिकाणी म्हणजे केंद्र सरकार केंद्रीय स्थानी एक ट्रिब्युनल निर्माण करेल. ट्रिब्युनल म्हणजे त्याला आपण प्राधिकरण म्हणतो, प्रशासकीय प्राधिकरण म्हणतो. मग सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल म्हणजे केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरण. तर याचं मूळ बेंच जो आहे आपल्या दिल्लीला स्थापित करण्यात आलेला आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी बॉम्बे आपल्या भारतामध्ये हायकोर्ट आहेत जनरली, त्या ठिकाणी देखील त्याची एक शाखा दिली, म्हणजे बेंचेस दिले आहेत. आपल्या मुंबईला देखील एक बेंच आहे. तर त्याच्यामध्ये कोण जात आहे, केंद्र सरकारच्या अधीनस्थ जेवढे काही डिपार्टमेंट असतात, म्हणजे केंद्र सरकारचे जेवढे मिनिस्ट्रीज आहेत आणि मिनिस्ट्री अंतर्गत जेवढे डिपार्टमेंट आहेत, त्या सर्व डिपार्टमेंटच्या सर्व एम्प्लॉईजचे सर्व मॅटर, इन्क्लुडिंग तुमच्या IAS पासून ते पिऊन पर्यंत कोणी असू द्या, अशा प्रकारचे कुठलाही व्यक्ती जो गव्हर्नमेंटचा कर्मचारी आहे, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा कर्मचारी आहे, तो आपला सर्व्हिसचा कुठलाही इश्यू असू द्या, मग तो प्रमोशन असू द्या, सस्पेन्शन असू द्या, इन्क्वायरी असू द्या, डिपार्टमेंटल इन्क्वायरी असू द्या, तुमची तुमचं हे असू द्या, तुमचं सिलेक्शन असू द्या, अपॉइंटमेंट असू द्या, ट्रान्सफर असू द्या, पेन्शन असू द्या, ग्रॅच्युटी असू द्या, असा कुठल्याही प्रकारचा इश्यू तो घेऊन आपल्या कॅटमध्ये जाऊ शकतो. त्याला आपण सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल म्हणजे कॅट म्हणतो. प्लस सेंट्रल गव्हर्नमेंटला त्या कायद्यामध्ये अशी एक तरतूद आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटला त्यांनी अधिकार दिले की सेंट्रल गव्हर्नमेंटला वाटलं की सेंट्रल गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट सोडून देखील इतर भरपूर हे पब्लिक अंडरटेकिंग असतात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, बरोबर, त्याला आपण PSC म्हणतो. तर अशा किंवा बऱ्याच स्वायत्त संस्था असतात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, त्याला आपण ऑटोनॉमस बॉडीज म्हणतो. किंवा बऱ्याचशा अशा स्टॅच्युटरी बॉडीज असतात. स्टॅच्युटरी बॉडी म्हणजे कशाला, एखादा विशिष्ट कायदा करून त्या कायद्यामार्फत एखादी संस्था निर्माण करण्यात आलेली आहे, त्याला आपण जनरली सर्वसामान्य लोक त्याला सरकारीच म्हणतात, पण ते ऍक्च्युअली सरकारी नसते, ते स्टॅच्युटरी बॉडी असते. तर अशी स्टॅच्युटरी बॉडी किंवा ऑटोनॉमस बॉडी, अशा कुठल्याही प्रकारची बॉडी सेंट्रल गव्हर्नमेंटला वाटलं की त्याच्या एम्प्लॉईसाठी आपण कॅटमध्ये हे करू, अधीनस्थ करू, दे कॅन नोटिफाय, दे कॅन इश्यू अ गॅझेट नोटिफिकेशन डिक्लेअर दॅट नाउ द CAT विल हॅव ज्युरिडिक्शन ओव्हर द पर्टिक्युलर डिपार्टमेंट, पर्टिक्युलर अंडरटेकिंग, बँक म्हणा काय म्हणा. तर असे भरपूर
सेंट्रल गव्हर्नमेंटने नोटिफिकेशन काढून जवळपास आता आजची संख्या 285 अशी अलग अलग आहेत डिपार्टमेंट. म्हणजे 85 च्या वर आहे. ओके, हे कॅटमध्ये कॅटमध्ये. हा, त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आता रिसेंट एक्झाम्पल सांगतोय. 2008 मध्ये एक कायदा पास झाला, त्याचं नाव आहे IMU ऍक्ट, म्हणजे इंडियन मरीटाईम युनिव्हर्सिटी ऍक्ट. इंडियन मरीटाईम युनिव्हर्सिटी कुठे आहे? ती मद्रास या ठिकाणी त्याची युनिव्हर्सिटीचं हेडक्वार्टर आहे. तर ही 2008 ला ही जेव्हा अंमलामध्ये आली तर त्याची पूर्ण मॅटर्स हे पहिलं हायकोर्टात चालायचे. परंतु आता 2022 मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनं नोटिफिकेशन काढलं, इथून पुढे ह्या सर्वांची मॅटर कॅटमध्ये चालतील. अरे वा. तेव्हापासून मग आता आमची एक मॅटर होता हायकोर्टामध्ये, त्या विद्यापीठाच्या विरोधामध्ये एम्प्लॉईचं. मग ती नोटिफिकेशनमुळे हायकोर्टनं काय म्हणलं की आता तुम्हाला कॅट उपलब्ध झालेला आहे, तुम्ही कॅटमध्ये जा. मग आम्ही आता ती मॅटर हायकोर्टातून काढली आणि कॅटमध्ये गेलो. तर अशा प्रकारे अलग अलग डिपार्टमेंट देखील त्या कॅटमध्ये येतात. आता राहिला प्रश्न मॅटचा. मॅट जे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल, मॅटमध्ये कोण जाऊ शकते? मॅटमध्ये फक्त आणि फक्त महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अधीनस्थ जेवढे डिपार्टमेंट आहेत, म्हणजे जेवढ्या मिनिस्ट्रीज आहेत, होम मिनिस्ट्री, रेव्हेन्यू मिनिस्ट्री, फॉरेस्ट मिनिस्ट्री, या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत जेवढे डिपार्टमेंट्स असतात, इव्हन गाव पातळीपर्यंत अशा प्रकारचे, इव्हन इन्क्लुडिंग पोलीस पाटील होतो, तर त्या पोलीस पाटलापासून किंवा पिऊन पासूनचे आपल्या IAS लेवल कलेक्टर पर्यंतचे, कमिशनर पर्यंतचे कुठलाही एम्प्लॉई त्यांचा सर्व्हिसला पर्टेनिंग कुठला महाराष्ट्र शासनाच्या विरोधातला इश्यू असेल तो मॅटमध्ये येतो. ओके. आता बऱ्याचदा असं असते की आपल्या महाराष्ट्रामध्ये, जसं फॉर एक्झाम्पल आपल्या जिल्हा परिषद आहेत, तुमच्या पंचायत समिती आहेत, तुमच्या ग्राम पंचायती आहेत, तर ह्या लोकांना वाटते की हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अधीनस्थ आहेत, पण हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अधीनस्थ नसतात. दीज आर कॉल लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. त्याच्यामुळे एखादा टीचर जो तुमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये काम करतोय त्याला मॅटमध्ये जाता येत नाही. तो महाराष्ट्र शासनाचा एम्प्लॉय नसतो, तो जिल्हा परिषदेचा एम्प्लॉय असतो, कारण ह्या शाळा ज्या आहेत ना त्या जिल्हा परिषदेच्या अधीनस्थ असतात. मग यांच्या ठिकाणी यांना काय असतं, यांना मग मॅटमध्ये जाता येत नाही. यांना फक्त एकमेव रस्ता होतो, तो म्हणजे हायकोर्ट. म्हणजे सरकारी टीचर इन महाराष्ट्र कॅन ओनली गो टू हायकोर्ट, नॉट गो टू मॅट. ओके. पण कॅन दे गो टू डिस्ट्रिक्ट कोर्ट? नो. परत सांग तुम्हाला, आता तुम्हाला माहित असेल की महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये त्या प्रायव्हेट शाळा आहेत. त्याला म्हणजे एडेड गव्हर्नमेंट एड भेटते, ग्रँटिंग एड भेटते. मग प्रायव्हेट शाळांसाठी आणि प्रायव्हेट शाळेमध्ये काम करणारा, मग तो टीचिंग स्टाफ असो किंवा नॉन टीचिंग स्टाफ असो, क्लर्क असो किंवा शिक्षक असो, अशा लोकांसाठी महाराष्ट्र सरकारने 1981 ला एक कायदा पास केलाय. मूळ कायदा आहे 1977 काय 76 चा आसपासचा, आणि त्याच्या खाली जे रूल आहेत 1981 चे, त्या अंतर्गत स्कूल ट्रिब्युनल तयार झालेत. आता एक जिल्ह्यामध्ये कुठं एक असतो, कुठं 2-3 जिल्ह्यासाठी एक असतोय. तर त्या स्कूल ट्रिब्युनलमध्ये हे ग्रँटिंग एड असो किंवा नॉन ग्रँटेड शाळा असो, त्या एम्प्लॉईचं पूर्ण सर्व्हिस मॅटर ते स्कूल ट्रिब्युनल इथे चालतात. ओके. आता ह्या दोन म्हणजे सरकारी टीचर घ्या आणि नॉन सरकारी टीचर घ्या. सरकारी टीचरला डायरेक्ट हायकोर्टामध्ये येण्याशिवाय पर्याय नसतो, पण ज्या प्रायव्हेट खाजगी शाळा आहेत त्यांच्या एम्प्लॉयला मात्र हायकोर्टामध्ये यायची गरज नाही. हायकोर्टाच्या अगोदरच त्यांना एक रेमेडी उपलब्ध आहे. अच्छा. आणि ती म्हणजे स्कूल ट्रिब्युनलची. ओके. आता हायकोर्टामध्ये जसं तुम्हाला आपण नेमकं येतो की हायकोर्ट म्हणजे आता नेमकं काय. आता महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत बरेच गव्हर्नमेंट डिपार्टमेंट असतात, ज्यांना आपण जनरली गव्हर्नमेंट म्हणतो पण ते गव्हर्नमेंट नसतात. फॉर एक्झाम्पल MSc हे घ्या, तुमचं एसटी महामंडळ घ्या. ओके. आणि असे अनेक महामंडळ आहेत महाराष्ट्रामध्ये. ही महामंडळ जरी महाराष्ट्र शासनाच्या कंट्रोलमध्ये असतात, परंतु ही गव्हर्नमेंट नाही. बरोबर. आणि म्हणून याच्यामध्ये काम करणारे जे लोक असतात त्यांना आपण गव्हर्नमेंट सर्वंट म्हणू शकत नाही. दे आर पब्लिक सर्वंट बट नॉट द गव्हर्नमेंट सर्वंट. म्हणून अशा लोकांना मॅटमध्ये जाता येत नाही. मॅटमध्ये जातो कोण? फक्त गव्हर्नमेंटचा सर्वंट जाऊ शकतो. पब्लिक सर्वंट, प्रत्येक पब्लिक सर्वंट जाऊ शकत नाही. ओके. जनरली आपण असं व्याख्या करू शकता, एव्हरी गव्हर्नमेंट सर्वंट इज अ पब्लिक सर्वंट, बट एव्हरी पब्लिक सर्वंट इज नॉट द गव्हर्नमेंट सर्वंट. बरोबर. म्हणून पब्लिक सर्वंट जो गव्हर्नमेंट सर्वंट असेल तरच तो मॅटमध्ये जाऊ शकतो, पण अदरवाईज तो समजा महामंडळाचा असेल तर तो त्याला हायकोर्टामध्ये जाता येते. सेंट्रल गव्हर्नमेंटचे देखील असेच. मग सेंट्रल गव्हर्नमेंटनी ज्या संस्था कॅटच्या अंतर्गत आणल्या आणि हे सोडून जे काही आता उरलेले असतील पब्लिक अंडरटेकिंग, जे पब्लिक सर्वंट आहेत त्यांना गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहेत, त्यांना मग हायकोर्टामध्ये पर्याय. तर असं एकंदरीत आपलं हे सर्व्हिस लॉचं मॅटर चालतात, मॅटमध्ये म्हणा, कॅटमध्ये म्हणा, हायकोर्टात म्हणा. पण एकंदरीत हे हायकोर्टाचं कसं आहे की सामान्य माणसाला, अगदी तो जरी गव्हर्नमेंट एम्प्लॉय असतो, फार कठीण आहे. म्हणजे हायकोर्टात जर चांगला वकील मिळणं, त्याने तुमची बाजू नीट मांडणं, हा तर फार मोठा, म्हणजे असंख्य लोक मला भेटतात की त्यांना वकिलांचे अनुभव चांगले आलेले नाहीयेत आणि एकंदर
त्यामुळे जितके वकिलांचं, काही वकील जेवढे चांगले आहेत त्याच्यापेक्षाही वकिलांचं नाव खराब झालंय, जे काम बरोबर करत नाहीत त्यांच्यामुळे. नॉर्मली कसं असते बघा, आता आपल्याला काही प्रॉब्लेम झाला, शारीरिक प्रॉब्लेम झाला, व्याधी झाली, तर आपण डॉक्टरकडे जातोय. पण जनरली तुमचा व्याधी जेव्हा डायग्नोसिस होतो तो डॉक्टर स्वतः सांगायला पाहिजे की बाबा हे पर्टिक्युलर जो तुमचा प्रॉब्लेम आहे तर याच्यासाठी तुम्हाला एखाद्या विशिष्ट डॉक्टर, म्हणजे जो एक्सपर्ट आहे त्या प्रॉब्लेमचा. त्याच प्रकारे इव्हन आमच्या लिगल प्रोफेशनमध्ये प्रत्येक सब्जेक्टला डील करणारे एक्सपर्ट काइंड ॲडव्होकेट असतात. म्हणून जनरली जर समजा तुम्हाला एखादा इश्यू असेल तर इट इज ॲडवाइजेबल दॅट यू शुड अप्रोच अ लॉयर हु इज हॅव्हिंग एक्सपिरियन्स इन दॅट पर्टिक्युलर इश्यू और केसेस. जसं आता आमच्या हायकोर्टामध्ये तुम्ही येत आहे, सर्व्हिसचा मॅटर घेऊन आला, तर नॉट एव्हरी लॉयर हु इज प्रॅक्टिसिंग इन द हायकोर्ट इज एबल टू डील विथ द सर्व्हिस लॉ. पर्टिक्युलरली म्हणून काय करायचं की जाण्याच्या अगोदर बिफोर हँड माहिती काढा सर्व्हिस मॅटरचे कोण काम चालवते. यू विल ऑटोमॅटिकली यू विल गेट एन आयडिया की बाबा एवढे ॲडव्होकेट आहेत जे सर्व्हिस मॅटर चालवतात चांगल्या प्रकारे. यू अप्रोच देम अँड डेफिनेटली दे विल हँडल द मॅटर विथ देअर एक्सपिरियन्स अँड दे विल प्रोड्यूस द गुड रिझल्ट. बरोबर. तर मगाशी तुम्ही जे म्हणालात मेरिटाईमचं, तर समजा एखाद्या कर्मचारी जो समजा मद्रासमध्ये असेल आणि जी केस आहे ती त्याची मद्रासला आहे, मग ती मद्रास हायकोर्टात चालेल का आपण मुंबईत ती ट्रान्सफर करून घेऊ शकतो? हा, ही फार इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. आता याच्यामध्ये कसं असते, एक कन्सेप्ट आहे म्हणजे कॉज ऑफ ऍक्शन नावाची. म्हणजे कोर्टात तुम्ही जायचं असेल तर तुमच्याकडे कॉज ऑफ ऍक्शन पाहिजे. म्हणजे कॉज ऑफ ऍक्शनचा अर्थ काय, कोर्टामध्ये येण्याचं कारण. मग कॉज ऑफ ऍक्शन जिथं घडतंय त्या ठिकाणच्या कोर्टाला प्रायमरी अधिकार असतो की हे मॅटरमध्ये इन्व्हेस्टिगेट करायचं किंवा एक्झामिन करायचं. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला 2 एक्झाम्पल देतोय. मरीटाईम युनिव्हर्सिटीचं मूळ हेडक्वार्टर आहे चेन्नई ठिकाणी, मद्रासला, परंतु त्यांचं ब्रँच आहे इथं आपल्या मुंबईमध्ये, कारण त्यांची शाखा आहे. इथल्या शाखेमध्ये एखादा एम्प्लॉई काम करत असेल आणि त्याला इथल्या शाखेमध्ये काम करत असताना काही सर्व्हिसचा इश्यू झाला असेल, मग तो कॉजापासून इथं अराईज झाला असेल इथल्या शाखेमध्ये, तर त्याला मद्रासला जायची गरज नाही. इथल्या मुंबई हायकोर्टामध्ये तो जाऊ शकतो आणि सांगू शकतो की बाबा माझा असा सर्व्हिसचा प्रॉब्लेम आहे, मला न्याय द्या. ओके. सिमिलरली मद्रासच्या युनिव्हर्सिटीमध्येच हेडक्वार्टरला काही प्रॉब्लेम झाला असेल आणि फॉर एक्झाम्पल तिथून एखादी ऍडव्हर्टाइजमेंट, एखादं पद भरायचं आहे, भलेही ते पद तुम्हाला इथं मुंबईत भरायचं आहे, परंतु त्याची ऍडव्हर्टाइजमेंट निघाली तिच्या मद्रासच्या मुख्य हेडक्वार्टरमधून, त्याचं सिलेक्शन प्रोसेस तिथं झालं, तुमचा इंटरव्ह्यू तिथं झालाय, तुमचं एंटायर सगळा रिझल्ट तिथं लागला. मग अशा वेळेस काय असते, कॉजापासून कुठे निर्माण झालं ते मद्रासला निर्माण झालं. जरी जागा इथली भरायची असेल पण त्यांचं हेडक्वार्टर तिथं असल्यामुळे मग तुम्हाला, जरी तुम्ही मुंबईत असताय पण तुम्ही पार्टिसिपेट केलाय सिलेक्शन प्रोसेसमध्ये आणि ते सिलेक्शन प्रोसेस कुठं झालंय, मद्रासला झालंय. मग त्यामुळे तुम्हाला काय करावं लागलं, अशा केसमध्ये मद्रास हायकोर्टात जावे लागेल. म्हणजेच काय असते की ज्या ठिकाणी तुमचं कॉजापासून घडलंय त्या कोर्टामध्ये तुम्हाला जाण्याचा अधिकार. बऱ्याचदा असे असते की पार्टली कॉजापासून या हद्दीमध्ये घडते, पार्टली कॉजापासून त्या हद्दीत घडते. मग अशा वेळेस काय असते, दोन्ही कोर्टाला कॉन्करंट अथॉरिटी असते, कॉन्करंट ज्युरिडिक्शन असते. मग त्या ठिकाणी तुम्हाला राईट ऑफ इलेक्शन भेटतोय. म्हणजे इट इज युअर इलेक्शन, यू कॅन इलेक्ट आयदर मद्रास हायकोर्ट और बॉम्बे हायकोर्ट अकॉर्डिंग टू युअर कन्व्हिनियन्स. म्हणजे जो पीडित आहे तो ठरवेल की कुठल्या हायकोर्टात जायचं. तुम्हाला कन्व्हिनियंट काय आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. दिस इज कॉल्ड डॉक्ट्रिन ऑफ इलेक्शन. असं. आता म्हणजे माझा जो थोडा प्रश्न काय होता, काही वेळेला काय होतं, तडकाफडकी ट्रान्सफर होते वेगळ्या जिल्ह्यात किंवा वेगळ्या राज्यात आणि केस जुन्या जिल्ह्यात किंवा जुन्या राज्यात असतं. म्हणजे हा त्रास देण्याचा जो प्रकार आहे. नाही, जनरली म्हणजे जिथून तुमचं ट्रान्सफर झाली कॉजापासून तिथंच घडलेला असतो. त्यामुळं फॉर एक्झाम्पल तुम्ही काम करत आहात मुंबईला, तुमची ट्रान्सफर झाली आहे कलकत्त्याला, तर तुमचं म्हणजे कॉजापासून झाले मुंबईमध्येच, म्हणून तुम्हाला मुंबई हायकोर्टामध्ये जाऊन त्याला चॅलेंज करावं लागेल. तुम्हाला कलकत्त्यात जाऊन तिथं चॅलेंज करायची गरज नाही. तिथं जर मी गेला असता यू नॉट सक्सीड, कारण ते म्हणणार की तुमचं कॉजापासून इथंच झालं, मुंबईला तुम्ही ऑर्डर इथून इश्यू झालेली आहे. असं. आता सर्वसाधारण आपण जे सामान्य माणूस बघतो की प्रत्येक गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये सगळीकडे नुसता गोंधळ, कोणाला काय माहित नाही, याचं त्याचं त्याला. त्याचबरोबर जे सरकारी अधिकारी आहेत त्यांच्या आपापसात एकमेकांची धक्के चालू असतात. काही ठिकाणी मुद्दामून त्यांना वेगळं पाडलं जातं किंवा त्यातल्या त्यात जे प्रामाणिकपणे नॉन करप्ट असतील त्यांना छळलं जातं, आयसोलेट केलं जातं. हे सगळं जर जे आहे हे सगळं कसं कंट्रोलमध्ये येईल? आता बघा, या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये, दिल्ली हायकोर्टामध्ये
पर्टिक्युलर काही केसेस गेल्या आणि त्यामध्ये दिल्ली हायकोर्टाने इव्हन सुप्रीम कोर्टाने असा म्हणजे ऑब्झर्वेशन दिलेलं आहे की जनरली तुम्ही जे म्हणताय की आता ऑनेस्ट कर्मचारी आहे, ऑनेस्ट कर्मचारी म्हणजे कोण? तो आपल्या समोर चालणारं भ्रष्टाचारामध्ये पार्टिसिपेट होत नाही. आणि 4 लोक मिळून समजा भ्रष्टाचार करत असतील आणि तुम्ही त्या पार्टिसिपेट करत नाही, हे 4 लोक तुम्हाला दुश्मन मानतात. बरोबर आहे. त्यांना भीती असते की बाबा हा कुठं आपल्याला एक्सपोज करेल. मग ते 4 लोक मिळून त्याला वेगळं पडायचं, त्याला दाबायचं, त्याच्यावर उलट केसेस लावायच्या. दबावायचा आणि त्याला कुठल्या फॉल्स केसमध्ये अडकवायचं. मग ते फॉल्स केसचा आधार घेऊन त्याला सस्पेंड करायचं, इन्क्वायरी करायची, त्याला ट्रान्सफर करायची. तर हे सगळे जे असतात हे विक्टिमायझेशन, ओके, विंडिक्टिव्ह अप्रोच घेऊन हे सगळं चालते. आणि सुप्रीम कोर्ट म्हणते की भारतामध्ये हे अशा घटना घडतात, याचं ज्युडिशियल नोटीस घ्यायला काय हरकत नाही. म्हणजे हे घडतंय असं दिल्ली हायकोर्ट म्हणते, सुप्रीम कोर्ट म्हणते. ओके, म्हणून अशा कर्मचाऱ्यांना बचाव करण्यासाठी केंद्र सरकारने हे मोदी सरकार येण्याच्या अगोदर म्हणजे 2011 विसल ब्लोअर्स प्रोटेक्शन ऍक्ट नावाचा एक कायदा पास केलेला आहे. विसल ब्लोअर्स प्रोटेक्शन ऍक्ट. विसल ब्लोअर्स म्हणजे कोण? ऑनेस्ट गव्हर्नमेंट सर्वंट किंवा जे समाजाला जागृत करतात. विसल ब्लो करतो म्हणजे काय, इथं असं चालू आहे मला माहित आहे आणि मग ते सांगतो म्हणजे आय एम ब्लोईंग द विसल अगेन्स्ट द करप्शन. अशा लोकांना प्रोटेक्ट करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटने कायदा पास केला. पण ही खेदाची बाब आहे, फार म्हणजे एकदम डिस्गस्टिंग गोष्ट, डिसअपॉइंटिंग गोष्ट आहे. केंद्र सरकारमध्ये आता जे लोक आहेत हे केंद्र सरकारमध्ये येण्याच्या अगोदर आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये धर्मयुद्ध छेडून आले, परंतु आज 11 वर्ष 12 वर्ष होऊन देखील ह्या कायद्याला लागू करण्यासाठी जे नियमावली बनवल्या जाते, कुठलाही जेव्हा ऍक्ट बनतो, अधिनियम बनतो, त्याला अंमलामध्ये आणण्यासाठी नियम बनवले जातात. तर विसल ब्लोअर्स प्रोटेक्शन रूल्स बनवले तर हा कायदा लागू होणार. आणि त्या कायद्यामध्ये जे मेकॅनिझम दिलेलं आहे की तुम्ही जसं म्हणता ऑनेस्ट माणसाला वाचवायचं कसं, त्याच्यामध्ये सगळ्या कर्तव्य आहेत, त्याचं वेगळं कोड दिलेलं आहे. तर त्याला त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जर म्हणला की बाबा मी अशी कंप्लेंट केली आणि मला भीती आहे की मला आता उद्या मारू शकतात, मला सस्पेंड करू शकतात, मला ट्रान्सफर करू शकतात, मला कसल्याही प्रकारे ठेवू शकतात, असं होता कामा नये. म्हणून मी जर गेलो त्या अथॉरिटीकडे, दॅट अथॉरिटी हॅज गॉट एव्हरी पॉवर टू पास सच अन ऑर्डर. परंतु ह्या सरकारने त्या कायद्याला अजूनही लागू होऊ दिलेलं नाही. ही फार खेदाची आणि डिसअपॉइंटिंग, डिस्गस्टिंग गोष्ट आहे. मी एक चांगल्या प्रकारे का सांगू शकतो, कारण मी कमीत कमी 10 ते 15 अशा विसल ब्लोअरचे केसेस चालवलेले आहेत. अरे वा. मग या आपल्या पॉडकास्ट मधनं आपण केंद्र सरकार त्याच बरोबर राज्य सरकारने सगळ्या विनंती करूया की लवकरात लवकर हा विसल ब्लोअर ऍक्ट तुम्ही लागू करा. येस, जेणेकरून सामान्य जनतेला खूप बरं पडेल, सरकारी अधिकाऱ्यांना पाठबळ मिळेल. त्याच कारण नसताना जे इतरांना त्रास देतात डिपार्टमेंट मधली लोक, त्यांनाही जरा वचक बसेल. येस, आणि एक चांगल्या दृष्टीने देश पण पुढे प्रगती करेल या अनुषंगाने, अशी आपण त्यांना विनंती करू. त्याचबरोबर मी काय बघितलं, प्रॉब्लेम जास्त जे आहेत ट्रान्सफर म्हणा, हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ मध्ये बसणार आहेत त्याच्यात येतात. आणि त्याच्या पाठोपाठ येतात पोलिसांमध्ये. म्हणजे पोलिसांमध्ये दोस्ती कमी, डिपार्टमेंटमध्ये एकमेकांची दुश्मनीच जास्त दिसते. मग ह्या डेप्युटी कमिशनरची ही लॉबी, त्या डेप्युटी कमिशनरची ती लॉबी, ह्या एसीपीची ही लॉबी, त्या एसीपीची ती लॉबी, आणि सगळे नुसते एकमेकांना धुमाकूळ घालत असतात, दुपसाडुपशी करत असतात. आणि सामान्य जनतेची याच्यामध्ये अक्षरशः चिरडून जाते सामान्य जनता. सरांनी एक केस लढवली होती, ती मी जस्ट त्यांच्या केसेस बऱ्या वाचल्या. त्यामधले एक प्रामुख्याने मला एक आठवते, म्हणजे एक हवालदारांची जी केस होती की ते कारण नसताना त्यांना एका महिलेने गोवलं, जी पोलीस कर्मचारीच होती. आणि मग कसं ते गोवलं जातं आणि मग कसं तुम्हाला छळतात, म्हणजे अक्षरशः तुम्हाला ना वीट आला पाहिजे की नको ही नोकरी, नको हे आयुष्य, त्याच्यापेक्षा गावी जाऊन शेती केलेली बरी किंवा देश सोडून गेलेले बरे. म्हणून तर बरेच जण जरी ते आता लायबल असतील किंवा लायक असतील तर ते या सिस्टीम मध्ये यायला तयार नाहीत. आता कित्येक आहेत माझ्या ओळखीचे जे 22, 23, 24 वर्षाचे, जे एका फर्स्ट अटेम्प्ट मध्ये IPS, IAS, IFS करू शकतात, पण त्यांना इंटरेस्टच नाहीये. ते म्हणतात आम्ही इथे जातो आणि इथे इंजिनियर होतो, डॉक्टर होतो आणि आम्ही जातो परदेशी. वी आर नॉट एट ऑल इंटरेस्टेड. आम्हाला दुपसाडुपशीमध्ये काही इंटरेस्ट नाहीये. तर त्या अनुषंगाने गव्हर्नमेंटने फार सिरियसली या विषयाकडे बघायला पाहिजे. आता सर तुम्हाला स्वतः सांगतील, कारण त्यांनी त्या केसेस आहेत. त्याचबरोबर एक वंदना केळकर केस पण मी त्यांची वाचली, त्या या 2 केसेस बद्दल ते सांगतील.
नॉर्मली काय असते बघा, हे जे गटबाजी म्हणताय हे काय फक्त पोलीस डिपार्टमेंटलाच आहे असा काय प्रकार नाही. नाही, हे बरोबर. प्रत्येक ठिकाणी आहे. म्हणजे जोपर्यंत दोन माणसं एकत्र असतात त्याच्यामध्ये डिस्प्यूट होण्याचा चान्स असतो. त्यामुळे प्रत्येक डिपार्टमेंटला असे केसेस असतात आणि त्यातून प्रकरण उद्भवतात आणि ते प्रकरण शेवटी कोर्टापर्यंत येतात. नाही, पण माझं कसं म्हणणं आहे हा. की ठीक आहे, कॉम्पिटिशन इज अ डिफरंट थिंग, हम्म. पण ज्या खालच्या लेवलला जाऊन दुसऱ्याला छळायचं, मग एकटं पाडायचं, मग त्याला सस्पेंड करवायचं, हम्म. किंवा कुठल्या तरी महिलेला उकसून त्याच्यावर घाणेरडे गलिच्छ आरोप लावायचे, हम्म. हे चुकीचं आहे. येस. तर अशा केसेस होण्याची शक्यता असते, अशा केसेस होतात. आणि म्हणून तुम्हाला तर माहितीये प्रमाण हा. किती वाढतंय. म्हणजे आता तर असं झालं की तुम्ही महिला तर म्हणाली मी तुमच्या शेजारी येऊन बसते, तर पहिले पुरुष घाबरतो की बाबा नाही. पुढच्या मिनिटाला ही काय करेल. ही बघा, जनरली कसं असते की एखाद्या कायद्याचा दुरुपयोग होतो याचा अर्थ तो कायदाच बंद केला पाहिजे असं नाही. तसं म्हटल्याच्या नंतर तुम्ही लोकशाही टिकू शकत नाही. लोकशाही जर चालवायची असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी लोकांच्या कंडक्टला कंट्रोल करण्यासाठी कायदा हा अत्यावश्यक गोष्ट आहे. बरोबर आहे. आणि त्या समाजामध्ये ती रॉंग आहे एखादी गोष्ट, तर त्याला आळा घालण्यासाठी कायदा लागतो. भलेही त्या कायद्याचा गैरउपयोग करून घेण्याचे प्रकरण येतात, परंतु याचा अर्थ असा नाही की तो कायदा आपण संपवून टाकू. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल, आता स्त्रीवर अत्याचार होतो, हम्म. पण त्या स्त्रीला अत्याचार होता अशा पण केसेस येतात की ते बोगस अलिगेशन करून नवऱ्यावर म्हणा किंवा त्यांच्या कुटुंबावर हो. असे होतात. पण याचा अर्थ असा नाही की त्या स्त्रीवर आता भारतामध्ये अत्याचार होतच नाहीत. नाही, बरोबर आहे. पण आता त्याच्यामुळे हो. हे 498 जसा कायदा आहे किंवा आहे. डोमेस्टिक व्हायलन्स याला बंदच करून टाका हे म्हणण्यामध्ये काही तथ्य नाही. सिमिलरली आपल्या इव्हन सर्व्हिस लॉ मध्ये देखील हम्म. असं घटना घडत आहेत. मग त्यासाठीच तर कोर्ट आहेत ना, मग त्यासाठीच तर ट्रिब्युनल आहेत, त्यासाठीच तर सेंट्रल गव्हर्नमेंट अथॉरिटीज आहेत. ओके, आता ह्यामध्ये जसं तुम्ही सांगितलं त्या हवालदारांची केस, हं. त्या हवालदारावर काय झालं होतं, अंमलदार आणि हवालदार मध्ये फरक आहे का? तुम्ही जे हवालदाराच्या केस बद्दल हे केलंय, हम्म. त्या केसमध्ये असं झालं होतं की ते हवालदार असताना कळवा या ठिकाणी त्यांची पोस्टिंग ठाण्याला पोस्टिंग होती आणि त्यांच्यावर आरोप असे झाले, आणि ती पण आरोप करणारी कोण, त्यांची कलिग त्याच डिपार्टमेंटची, आउटरेजिंग ऑफ मॉडेस्टी, हम्म. त्याला आपण मॉलेस्टेशन म्हणतोय, म्हणजे विनयभंग, हो. अशा प्रकारची तक्रार तिनं त्यांच्या विरोधामध्ये केली. आणि ती तक्रार मग जनरली मग अशा प्रकारची सिरियस तक्रार असते. हो. मग त्या तक्रारीच्या अनुषंगाने म्हणजे त्यांच्या ती IPC 354 मध्ये हा, गेली का? हा. आणि मग ती केस त्यांच्यावर झाली. हम्म. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला. हम्म. फौजदारी गुन्हा दाखल झाल्यानंतर ती जी स्त्री होती, हम्म. ती जी कलिग त्यांची, शी हॅपन टू बी बिलॉंगिंग टू बॅकवर्ड कॅटेगरी, दॅट इज आयदर SC or ST, आय डोंट रिकल एक्झॅक्टली. Therefore, even the provision of atrocity act was also applied along with बरोबर. this 354 Indian Penal Code. आणि at the same time he was suspended and departmental inquiry was also initiated against him. म्हणजे विभागीय चौकशी पण सुरू झाली बरोबर, आणि आणि तिकडे त्याला- criminal केस सुरू झाली आणि तो सस्पेंड झाला. हा. पण अटक नव्हती झाली. आणि अटक तो भाग वेगळा, तो अटक झाला का 1 दिवसामध्ये 2 दिवसामध्ये होतोय. हम्म. पण सिरियसनेस कसं असते की विभागीय चौकशीमध्ये तुम्हाला डायरेक्ट डिसमिस फ्रॉम सर्व्हिसची शिक्षा झाली. ओके. म्हणजे तुम्हाला आता जेवढं सेवा तुम्ही दिली शासनाला ती सर्व सेवा तुमची फोरफीट झाली. हम्म. तुम्हाला पेन्शन 1 रुपया भेटणार नाही, हम्म. तुम्हाला ग्रॅच्युटी 1 रुपया भेटणार नाही, हम्म. तुम्हाला इन्कॅशमेंट ऑफ लिव्ह जी भेटते 300 दिवसाचा पगार भेटतो रिटायरमेंट होताना, ती भेटणार नाही. म्हणजे तुम्ही आयुष्यभर केलेलं सर्व्हिस दिलेलं सगळं पाण्यात गेलं असा त्याचा अर्थ होतो डिसमिसल किंवा रिमूव्हलची. अशी शिक्षा त्यांना रिमूव्हलची झाली. परंतु ती शिक्षा येण्याच्या अगोदर फौजदारी कोर्टामध्ये जे यांच्यावर तेच आरोप तोच, हम्म. त्याच आरोपावर तिकडे फौजदारी केस चाललं, त्याच आरोपावर इकडे विभागीय चौकशी झाली. हम्म. फौजदारी केसमध्ये मात्र कोर्टाने निर्दोष मुक्त सोडलं. तिने जे आरोप लावले ते आरोप खोटे आहेत असं कोर्टानं स्पष्ट करून स्पष्ट केलं. त्यांना निर्दोष मुक्त केलं. पण त्याच आरोपावर विभागीय चौकशीमध्ये जे डिपार्टमेंटच चालवते हम्म. त्यांना दोषी ठरवून त्यांना डिसमिस फ्रॉम सर्व्हिसची अच्छा. शिक्षा देण्यात आली. मग त्याला आम्ही चॅलेंज केलं मॅटमध्ये. अच्छा. मॅटमध्ये आम्ही जेव्हा चॅलेंज केलं तर मॅटच्या निदर्शनास आम्ही आणून दिलं हम्म. की हेच आरोप आहेत, विटनेसेस तेच आहेत, साक्ष तेच आहेत, आणि कोर्टामध्ये ज्या ठिकाणी इव्हिडन्स काटेकोरपणे फॉलो केला जातो, हम्म. इव्हिडन्स ऍक्ट मध्ये घालून दिलेलं पूर्ण प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस जे नैसर्गिक न्याय तत्व त्यांचा पूर्ण पुरावा करून म्हणजे कुठल्याही प्रकारे असं म्हणजे थोडंही असं किंचितही काही म्हणजे डाऊट राहणार नाही अशा प्रकारचं पूर्ण प्रोसिजर फॉलो करून कोर्ट जे कॉम्पिटंट कोर्ट आहे, क्रिमिनल कोर्ट आहे, तर त्यांनी निकाल दिला की हा माणूस निर्दोष मुक्त आहे. हम्म. केवळ बेनिफिट ऑफ डाऊट नाही तर हे आरोप खोटे आहेत असं त्यांनी निकाल दिला आहे. मग अशा वेळेस तुम्ही त्याच आरोपावर, त्याच एव्हिडन्सच्या आधारावर
त्याच साक्षीदारांच्या आधार म्हणताय की हा माणूस गिल्टी आहे, म्हणजे तुम्ही त्या क्रिमिनल कॉम्पिटंट कोर्टापेक्षा मोठे झालात. हो. म्हणजे त्या क्रिमिनल कॉम्पिटंट कोर्टाला कळत नाही कायदा काय आहे ते, असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून अशा प्रकरणामध्ये जर कॉम्पिटंट कोर्ट जे आहे त्यांनी निकाल दिला असेल आणि त्याच केसमध्ये त्याच आरोपावर विभागीय चौकशी चालत असेल तर सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे. एक कॅप्टन पायल अंथॉनी नावाची फेमस केस आहे, त्यांचा आम्ही दाखला दिला मॅटला की अशा प्रकारे जर सेम आरोप, सेम विटनेसेस, सेम एव्हिडन्स असेल आणि कॉम्पिटंट क्रिमिनल कोर्टामध्ये तो निर्दोष मुक्त झाला असेल आणि बेनिफिट ऑफ डाऊट किंवा असं टेक्निकल अक्विटल न घेता क्लीन चिट ज्याला म्हणता आपण, म्हणजे पुराव्यानुसार, तर अशा वेळेस विभागीय चौकशी त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये कॉन्ट्ररी असता कामा नये. मग ते आमचं आर्ग्युमेंट कोर्टाने मान्य केलं आणि मॅट कोर्टाने लँडमार्क डिसिजन देताना त्यांचे पूर्ण आरोप त्यांचे खोटे ठरवले. त्यांना कामावर परत घ्या आणि पूर्ण पगारासह कामावर घ्या. आणि जर त्यांना त्यांचं जे मानसिक त्रासामधून त्यांना जावं लागलं, त्यांच्या फॅमिलीला जावं लागलं, त्याच्यासाठी त्यांना जर समजा नुकसान भरपाई पाहिजे असेल वरिष्ठांकडून, तर त्यांनी स्वतंत्रपणे वरिष्ठांच्या विरोधामध्ये सिव्हिल कोर्टात दिवाणी दावा दाखल करावा असं देखील परमिशन दिली. परंतु मग आम्ही त्यासाठी तयार होतो तसं, कारण मी तशी प्रेरच केली होती मॅटमध्ये. पण झालं असं की त्या हवालदारांच्या वरिष्ठाने, हवालदार मला म्हणला की साहेब मला आता अजून काम करायचं आहे आणि हे निकालानंतर आमचे वरिष्ठ डीसीपी जे कोणी होते ते घरी माझ्या पाया पडले, अक्षरशः माझ्यावर जाऊ नका आणि मला तिथं राहायचं आहे, प्लीज तुम्ही आता पुढे काय करू नका. म्हणून ठीक आहे. म्हणजे पुढे यायचं असं आहे, आपल्या श्रोत्यांसाठी सांगतो की तुम्हाला जर वकील चांगला मिळाला तर तो कोणाचंही नाक तुमच्या पायावर ढासायला लागू शकतो आणि तुमची जर बाजू खरी असेल तर तुम्हाला न्याय मिळेल. त्रास होतो, सगळ्यांना होतो. फक्त माझं काय म्हणणं आहे की ज्यांच्यावर अन्याय होतो, त्रास होतो ज्यांना, त्यांनी माघार घेऊ नये. कारण यांनी काय होतं, जे तुमच्यावर अत्याचार करणार आहेत ते फोपवतात. आज या महिलेनी यांच्यावर लावली, उद्या तीच महिला इतर 10 जणांवर लावेल केसेस. एकदा तुम्ही अशा 50, 60, 100 नालायक लोकांना तुरुंगात टाका, आपोआप अत्याचाराचं प्रमाण कमी होईल, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. तुमचं काय मत आहे? त्याच्यानंतर दुसरी एक केस सरांची मला फार आवडली, म्हणजे केळकरबाईंची. आता ते केळकरबाईंच्या केस बद्दल थोडं सांगा. आता ही केस फार इंटरेस्टिंग केस आहे आणि विशेष म्हणजे ही केस आपल्या कल्याणच्या मॅजिस्ट्रेट कोर्टापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत मी चालवली. अच्छा, सुप्रीम कोर्टात पण तुम्ही चालवली? आणि म्हणजे केस मात्र साधी. ती केस आहे चेक बाउन्स प्रकरण. तर एक 1.5 लाखाचा चेक होता आणि तो चेक बाउन्स झाला आणि चेक देणारी माझी क्लायंट, जे तुम्ही ज्यांचं नाव, म्हणजे त्यांनी चेक दिला होता आणि तो चेक बाउन्स झाला. आणि बाउन्स झाल्याच्या नंतर मग ते पुढच्या व्यक्तीने यांच्या विरोधामध्ये 138 निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टची केस दाखल केली, प्रायव्हेट कंप्लेंट. मी ती केस चालवली आणि केस चालवली. मला पूर्ण विश्वास होता की आम्ही केस जिंकू. आणि मग निकालाचा दिवस ठरला आणि त्या निकालाच्या दिवशी त्यावेळेस मी हायकोर्टामध्ये होतो. हायकोर्टात एक माझं प्रकरण असताना आणि नेमकं त्या दिवशी कोर्टाने 5 वाजता तो निकाल जाहीर करायचं ठरवलं आणि मला 5 वाजता पुस्तकाचा फोन आला, सर तुम्ही कुठं आहात? मी म्हणलो मी हायकोर्टात आहे आणि सर तुम्ही या आपलं निकालासाठी प्रकरण ठेवलंय. तर मी म्हणलो आता तर मला शक्य नाही, कारण मी जरी आलं तरी इथं शक्यच नाही. आणि ती केस कुठे होती? कल्याण कोर्टामध्ये, मुंबई हायकोर्टामध्ये. मग ते त्यांना मी सांगितलं काही काळजी करू नका, आपण केस जिंकू. अजून एक 10 मिनिटाला फोन आला की सर म्हणे आपल्याला त्याच्यामध्ये दोष सिद्ध झालेले आहे आणि कोर्टाने मला दोषी ठरवलेला आहे. मग आता काय करायचं? मग मी काय केलं, हे 2 पेपर घे, मी तुला अर्ज करायला सांगतो ताबडतोब. मग मी तिला 2 अर्ज डिक्टेट केले फोनवर. सीआरपीसी 357 एक कलम आहे आणि सीआरपीसी 389 एक कलम आहे. तर 389 हे कलम काय सांगते की जर समजा तुम्हाला मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये कुठल्याही आरोपामध्ये दोष सिद्ध झाली आणि तुम्हाला शिक्षा लागण्यात आली आणि ती शिक्षा जर 3 वर्षापेक्षा कमी असेल, सेंटेन्स ऑफ इम्प्रिझनमेंट लेस दॅन 3 इयर्स असेल, तर त्या मॅजिस्ट्रेटला ती शिक्षा, मॅजिस्ट्रेट असू द्या किंवा कुठलाही कोर्ट असू द्या, इव्हन सेशन कोर्ट असू द्या, त्या दोष सिद्धी झाल्याच्या नंतर तुम्हाला इम्पोज करण्यात आलेली शिक्षा जर 3 वर्षापेक्षा कमी असेल आणि जे ट्रायल चालताना तुम्ही समजा जामीनदार असाल तर तुम्हाला डायरेक्ट जेलमध्ये पाठवता येत नाही. तुम्हाला त्या कोर्टालाच, मग सेशन कोर्ट असू द्या किंवा कुठलाही कोर्ट असू द्या, मॅजिस्ट्रेट असू द्या, त्याला त्या शिक्षेला तिथंच स्थगिती द्यावी, सस्पेंड करावं लागतं. 391, 389 आणि 357 काय म्हणाला? 357 काय आहे की आता ही 138 ची जी केस आहे
तर ती जनरली काय करतात की कम्पेन्सेशन, आता हे पेबल कुणाला असते कम्पेन्सेशन, की ज्यांचा चेक तुम्ही बाउन्स केला, ज्यांचा तुम्ही देणेवाला आहात, ओके, तर त्यांना तो नुकसान भरपाई द्या. आता फॉर एक्झाम्पल हा कायदा काय सांगतो 138चा, की जेवढी चेकची रक्कम आहे जो बाउन्स झाला त्याच्या दुप्पट शासन तुम्हाला दंड करू शकते, कोर्ट दंड करू शकते. मग आता आमच्या हे केसमध्ये अमाऊंट होती 1.5 लाखाची. कोर्टाने काय ऑर्डर दिली की 1,75,000 रुपये तिला दंड ठोठावला, आणि त्या दंडापैकी 1,75,000ची जी अमाऊंट आहे ती नुकसान भरपाई म्हणजे कॉम्पेन्सेशन म्हणून कुणाला त्या तक्रारदाराला देण्यात आली. म्हणजे 1,75,000 अधिक 1.5 असे नाही म्हणजे मुळामध्ये म्हणजे कोर्टात अधिकार आहे. कोर्ट 3 लाख पण देऊ शकला असता, पण ते कोर्ट ठरवते की 1.5 लाखच द्यायची का तिथपर्यंत द्यायची. म्हणजे अप टू, कोर्टाची भाषा कशी असते कायद्याची, अप टू म्हणजे तेवढी द्या असं नाही, म्हणजे तिथपर्यंत, हा, म्हणजे म्हणजे दुप्पट पर्यंत कोर्ट देऊ शकते. याचा अर्थ कोर्ट 0 पण देऊ शकते. म्हणजे 1 रुपयापासून ते त्या 3 लाखापर्यंत हे कोर्टाचा डिस्क्रेशन असतो. मग कोर्टाने त्या केसमध्ये काय केलं, 1.5 लाखाचा अमाऊंट मूळ रक्कम आणि त्याच्यामध्ये 25 ऍड केले आणि दंड म्हणून ठेवला, आणि फर्दर ऑर्डर केली की त्याच्यापैकी ती सगळी रक्कम ती त्या तक्रारदाराला म्हणजे कंप्लेंटला नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावी. आता नुकसान भरपाई ज्या ठिकाणी असा ऑर्डर येतो त्यासाठी 357 कलम आहे. हे कलम काय म्हणते की अशा प्रकारची कम्पेन्सेशनची ऑर्डर झाली आणि ती ऑर्डर समजा अपिलेबल असेल, त्याच्या विरोधामध्ये अपील मेंटेन असेल दुसऱ्या वरच्या कोर्टामध्ये, तर जोपर्यंत अपील दाखल होत नाही, म्हणजे अपिलाचा पिरियड जो आहे कायद्यानुसार, आणि अपील दाखल झाल्यास अपिलाचा निकाल येईपर्यंत तशी नुकसान भरपाईची जी रक्कम आहे त्याला देखील स्थगिती द्यावी लागते. असं म्हणलं 2 प्रोव्हिजनच्या आधारे मी त्यांना म्हणलं तुम्ही दोन्ही हे अर्ज करा. त्या मजिस्ट्रेटने काय केलं, दोन्ही अर्ज रिजेक्ट केले आणि तिला ताबडतोब तिथलं रवानगी जेलमध्ये करून टाकली, आधारवाडी जेलमध्ये. ती गेली घाबरून. आता मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करू शकताय, मी दुसऱ्या दिवशी गेलो पळत, अपील दाखल केली. अपील दाखल केल्याच्या नंतर मग हे तिला ताबडतोब बेलसाठी म्हणजे 189 जे आपण त्याला बेल म्हणतो 389ला, मग वरिष्ठ कोर्टामध्ये जिथे अपील दाखल केली तिथं देखील अर्ज दाखल केला. त्या कोर्टामध्ये देखील आपली आर्ग्युमेंट झाली, पण त्या कोर्टाला देखील ते मुद्दा पटेना. ते म्हणतात नाही तुम्ही अगोदर हे पहिलं 1,75,000 जमा करा तरच तुमचं हे आम्ही अर्ज मान्य करू. त्यांनी तिथं आमची ऍक्च्युली म्हणलं तर तिथं बाचाबाची झाली माझी, आणि अक्षरशः कोर्टाने मला धमकी दिली आणि तुमच्यावर कंटेम्प्ट करतो, मी जास्तच आर्ग्यू करता, असं करता. ठीक आहे म्हणलो. मग त्यांनी काय केलं, रागामध्ये येऊन कुठलाही निकाल न देता केस अर्जंट करून टाकली 8 दिवसाकरिता. मग त्यानं व्यतीत होऊन मी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली. आम्ही ती केस हायकोर्टामध्ये दाखल केली. मग हायकोर्टाच्या निदर्शनामध्ये हे मॅजिस्ट्रेट कोर्टाची ऑर्डर आणि अपिलेट कोर्ट, तिथले सेशन्स कोर्ट, अपिलेट कोर्ट, त्यांनी जे काही प्रकार केला ते सगळ्या गोष्टी आम्ही हायकोर्टाच्या निदर्शनात आणून दिल्या. हायकोर्टाने प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेताना एवढं सिरियस नोट घेतली आणि असा ऑर्डर पास केला. आणि ज्या दिवशी हायकोर्टात हिअरिंग झाली तो वर्किंग सॅटर्डे होता. जनरली वर्किंग सॅटर्डे वर्षातून 1-2 दिवस असतात फक्त, वर्षातून अख्ख्या. त्यांनी ऑर्डर दिला की भारतामध्ये सिव्हिल लिबर्टीज म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य हे कुठल्याही परिस्थितीमध्ये कॉम्प्रोमाइज करता येणार नाही. ही पहिली ओपनिंग लाईन आहे बॉम्बे हायकोर्टच्या ऑर्डरची, कुठल्याही परिस्थितीमध्ये. आणि म्हणून ह्या केसमध्ये जे काही प्रकार घडलेला आहे तर मॅजिस्ट्रेट कोर्टाला आणि तिथल्या सेशन्स कोर्टाला हायकोर्टाने नोटीस काढली. त्यांना म्हणलं तुम्ही दोघांचं तुमचं स्पष्टीकरण द्या, तुम्ही असे का वागलात, तुम्हाला कायदा कळत नाही का, 389 काय म्हणतो सीआरपीसीचा. आणि म्हणून इमिडिएटली ह्या बाईला बेलवर उद्याच्या उद्या मंडेला सकाळी ती बाहेर पाहिजे अशा प्रकारची त्यांनी ऑर्डर केली. आणि त्याच्यानंतर मला कालांतरानं असं कळालं की हायकोर्टाने ही ऑर्डर केल्यामुळे एक सर्क्युलर निर्माण करून सगळं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक डिस्ट्रिक्ट जजला हे सर्क्युलर पाठवून द्यायला की अशा प्रकारची घटना होता कामा नये. कारण त्या केसमध्ये मी अशी एक प्रेयर केली होती की ह्या जजेस लोकांना कायद्याचं पूर्ण इंटरप्रिटेशन व्यवस्थित न करता आल्यामुळे किंवा यांना कायदा न कळल्यामुळे किंवा अदरवाईज यांच्या इग्नोरन्स ऑफ लॉमुळे किंवा यांच्या अशा प्रकारच्या वागण्यामुळे एखाद्या व्यक्तीचा जो कॉन्स्टिट्युशनल अधिकार आहे राईट टू लिबर्टी तो डिप्राईव्ह झालेला आहे. आणि म्हणून तिला नुकसान भरपाई भेटली पाहिजे असं मी त्या पिटिशनमध्ये आमची प्रेयर होती. आणि हायकोर्टाने ह्या प्रेयरला कन्सिडर करून हायकोर्टामध्ये एक सिनियर काउन्सिल आहेत, त्या सिनियर काउन्सिलला अमिकस क्युरी म्हणून नियुक्त केलं होतं की हे अशा प्रकरणामध्ये आपण नुकसान भरपाई देऊ शकतो का. दर्शकांना सांगतो अमिकस क्युरी म्हणजे कोर्टाचा मित्र जो कोर्टाला सल्ला देईल किंवा या परिस्थितीत काय योग्य. तर त्यांनी
अमिकस क्युरी नियुक्त करून अशा प्रकरणामध्ये देखील नुकसान भरपाई आपण देऊ शकतो का नागरिकांना, एवढं म्हणजे प्रकरणाचं गांभीर्य यांनी घेतलं होतं. आणि नंतर मग ही हायकोर्टामध्ये केस चालली. त्यांनी केसचा निकाल एकदम उत्कृष्ट दिला आणि उत्कृष्ट दिल्याच्या नंतर कालांतरानं ही प्रकरण अशा प्रकारे मॅजिस्ट्रेट लोक वागता कामा नये म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये जे उत्तरलायक ज्युडिशियल अकॅडमी आहे त्या ज्युडिशियल अकॅडमीच्या सिलेबसमध्ये देखील शिकवल्या जाते असं माझ्यानंतर अरे वा. मला कोणी सांगितलंय. तर नंतर म्हणजे महत्वाची गोष्ट, कालांतरानं शेवटी शेवटचा निकाल आला या प्रकरणामध्ये, तर हायकोर्टाने निकाल जो पहिला दिला तो कायम ठेवला, परंतु जो नुकसान भरपाईचा हा विषय होता त्याला मात्र हायकोर्टाने शेवटचा ऑर्डर देताना काही म्हणजे त्याच्याबद्दल भाष्य न केलं, म्हणजे त्या विषयाला तसंच त्यांनी ओपन ठेवलं. म्हणून व्यतीत होऊन मी सुप्रीम कोर्टामध्ये गेलो त्या आमच्या क्लायंटच्या वतीने, आणि सुप्रीम कोर्टात मी म्हणजे एसएलपी दाखल करून अपील करायचा प्रयत्न केला की अशा केसमध्ये तुम्ही हे बघू नका की एखाद्या नागरिकाचं लिबर्टी गेली कोणामुळे, म्हणजे त्या व्यक्तीचं लिबर्टी गेली हे फक्त मुद्दा बघा, तो घेणारा लिबर्टी कोण आहे, तो पोलीस आहे का कोर्ट आहे का जज आहे बघायचं नाही. लिबर्टी जर तुम्ही हिरावून घेतली तर त्याला नुकसान भरपाई भेटली पाहिजे. मग तो घेणारा पोलीस आहे म्हणून आम्ही देतो किंवा जज आहे म्हणून आम्ही देत नाही हे तुम्ही बघू शकत नाही, असं माझ्या कोर्टामध्ये आर्ग्युमेंट होतं. पण अनफॉर्च्युनेटली त्याच्यामध्ये आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये यश मिळालं नाही. परंतु हा इश्यू आजही ओपन आहे आणि आजही यासाठी मी लढत आहे. आणि माझं असं म्हणणं आहे, वन्स समबडी इज डिप्राइव्ड ऑफ हिज लिबर्टी he must be given compensation. बरोबर आहे. No matter who has taken away that liberty, whether it is police department or court. Or That is my judiciary, argument. कोणी असो हा, for हा, that matter. हा. नाही, अगदी बरोबर आहे. या अनुषंगाने जज या संस्थेबद्दल मला थोडं विचारायचं होतं. जज तुम्ही असं का म्हणतात की आधी पैसे भरा मग आम्ही तुमचं ऐकू? तुम्ही ऐकायचं तुम्ही ऐका, मग पैसे भरण्याच्या फॅमिली मॅटर्स मध्ये आधी पैसे भरा मग तुमचं काय आहे ते बोला. तुमचं काय आहे ते बोला हे पहिलं आलं पाहिजे ना. पैसे भरणं हा दुय्यम मुद्दा आहे. त्याच्यामध्ये अशा प्रकारचं कोर्टाचं लावण्याचं कारण काय आहे, सीपीसी मध्ये म्हणजे जसं आपलं सिव्हिल दावे चालतात ना, त्याचा जो मूळ कायदा आहे सीपीसी म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोड, त्याच्यामध्ये अशी तरतूद आहे की समजा मी तुमच्या विरोधामध्ये एक दावा दाखल केला की तुम्ही माझे 1 लाख रुपये देणे आहात, तुम्ही देत नाही म्हणून मनी रिकव्हरीचा मी दावा दाखल केला आणि मी जिंकला. आणि मग जिंकल्याच्या नंतर तुम्ही व्यतीत होऊन तुम्हाला आता उच्च कोर्टामध्ये अपील करायची आहे की माझा निकाल जो आहे तो चुकीचा आहे आणि म्हणून वरिष्ठ कोर्टाने हे परत पूर्ण केस एक्झामिन करून त्याचा निकाल द्यावा. मग कायदा सांगतो सीपीसी याला मनी डिग्री म्हणतायत, म्हणजे मला जे केसमध्ये जो हुकूम भेटला आहे, डिग्री जी भेटली आहे त्याला मनी डिग्री म्हणतात. मग तो कायदा म्हणतो की मनी डिग्रीच्या विरोधामध्ये जेव्हा आपण अपील कराल तर तुम्हाला कमीत कमी 50% रक्कम वरिष्ठ कोर्टामध्ये डिपॉझिट करणं आवश्यक आहे, तरच वरिष्ठ कोर्ट तुमच्या म्हणण्याला ऐकून घेईल, अदरवाईज नाही. मग ही जी आहे ना ही प्रॅक्टिस झाली कोर्टामध्ये. आणि म्हणून मग आता हे प्रत्येक ठिकाणी ज्या ज्यावेळेस मनी डिग्रीची ऑर्डर होते मग ते कोर्ट म्हणते तुम्ही एवढे तुमच्या बोनाफाईड दाखवासाठी तुम्ही जमा करा पहिले, मग तुमचं ऐकून घेऊ आम्ही आणि ते कोर्टात डिपॉझिट करा कमीत कमी. म्हणजे तुम्ही सिरियस आहात, तुम्ही म्हणजे तुमच्या म्हणण्यामध्ये दम आहे. नाही पण नॉर्मली प्रॅक्टिकली हे बरेच वेळा पॉसिबल पण नसतं बरेच क्लायंट्स. दॅट इज अ डिफरंट थिंग. बऱ्याच ठिकाणी लोक ड्रामा पण करतात माझ्याकडे काहीच नाही म्हणून असताना देखील. दॅट इज अ डिफरंट थिंग. लेट अस नॉट गोइंग टू दॅट. बरोबर आहे, बरोबर आहे. आता हे जे अॅट्रॉसिटीच्या ज्या फेक केसेस होतात गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये की आता सर्वच एक झालेलं आहे. ऍक्च्युली तुम्हाला सांगतो गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये जी लोक मागासवर्गीय असतात, पर्टिक्युलरली SC ST OBC, यांच्यावर खोटे आरोप लावून सस्पेंड करणे, ट्रान्सफर करणे, डिपार्टमेंटल इन्क्वायरी करणे, त्यांना रिमूव्ह करणे, डिसमिस करणे, असे हजारो प्रकरण येतात. तर असंच एक प्रकरण आम्ही हायकोर्टात दाखल केलं होतं. अॅट्रॉसिटीचा कायदा काय म्हणतो, जर समजा तुम्ही एखाद्या SC किंवा STच्या विरोधामध्ये खोटं केस दाखल करताय, दिवाणी केस म्हणा किंवा क्रिमिनल केस म्हणा किंवा कुठलंही लिगल प्रोसिडिंग म्हणा, खोटी दाखल करताय, तो गुन्हा आहे अॅट्रॉसिटी ऍक्टनुसार. मग त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये तुम्ही एखादी बोगस इन्क्वायरी लावताय डिपार्टमेंटल, त्याचं तथ्य काहीच नाही, तो सस्पेंड होतो, तो पुन्हा डिफेंड करतो, त्याला रिमूव्हलची शिक्षा, डिसमिस शिक्षा, तो कोर्टात जातो, 10 वर्ष लढतो, जिंकतो, पण जो करणारा असतो गुन्हा त्याला काहीच नाही शिक्षा. म्हणून आम्ही एक प्रकरण हायकोर्टामध्ये दाखल केलं होतं आणि ते प्रकरणामध्ये आम्ही असंच घेतलं होतं की जर अल्टिमेटली एखादा एम्प्लॉई निर्दोष साबित होत असेल आणि तो एम्प्लॉई जर SC ST असेल
तर ज्या व्यक्तीनं ही इन्क्वायरी सुरू केली त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये ह्या कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे असा आम्ही हायकोर्टामध्ये स्टँड घेतला होता. आणि हायकोर्टाने त्याच्यामध्ये सिरियस नोट घेताना चांगलं जजमेंट दिलं. मस्त रिपोर्टेबल जजमेंट आहे. आणि त्याच्यामध्ये मग काय झालं, त्यांचं म्हणणं असं होतं की हे ज्या कायद्यानुसार तुमची इन्क्वायरी चालते ते कायदा हा म्हणजे लिगल प्रोसिडिंग असली पाहिजे. आणि जर लिगल प्रोसिडिंग असेल तर मग तुम्हाला ते सेक्शन 3(1)P अट्रॉसिटीच्या कायद्यानुसार मग ते ज्यांनी इन्क्वायरी सुरू केली लिगल प्रोसिडिंग पण ती अल्टिमेटली बोगस ठरली, मग ते अट्रॉसिटीचं प्रकरण त्याच्यावर लागू पडेल आणि तो गुन्हा भोगेल. म्हणजे काय होईल की मग तुम्ही SC ST किंवा मागासवर्गीयांच्या विरोधामध्ये अशी इन्क्वायरी चालू करताना तुम्ही 10 वेळेस विचार करणार की उद्या हा जण तिथं सुटला मला भोगावं लागेल. ओके, अशा प्रकारच्या अँगलमधून अट्रॉसिटीच्या केसेस येतात. अदरवाईज डिपार्टमेंटमध्ये असं उलट्या केसेस अट्रॉसिटीच्या कधी होत नसतात. अच्छा, तुम्ही ज्या अँगलनं विचारताय त्या कधी केस होत नाही. मी आजपर्यंत एकही केस बघितला, माझा 20 वर्ष प्रॅक्टिस झाली. नाही रे, आपल्या हवालदाराची झाली नाही अट्रॉसिटी, ती वेगळा अँगल, ती फाल्स इम्प्लिकेशन झाला, ती फाल्स इम्प्लिकेशन झाली. काय मला कॅटच्या एक IPS अधिकाऱ्याची केस मी वाचली हा, तुमची. हा, हा. ती कॅट मध्ये होती ना, मला वाटतं ती कॅट मध्ये होती. ती म्हणजे काय होती? आता तुम्हाला म्हणजे मी कॅटमध्ये 2-4 केसेस IPS लोकांच्या चालवल्या. त्यापैकी एक इनिशियल केस तुम्हाला सांगतोय. एक आमचे क्लायंट जे होते त्यांच्यावर विभागीय चौकशी लागली. ते काहीतरी सुपरिटेंडेंट होते मला वाटतं ना. हा, ते पुण्याला असताना त्यांच्याकडे एक तक्रार आली आणि ती तक्रार त्यांना प्राप्त झाली संडेला. आणि मग ते संडेला सुट्टी शनिवारी प्राप्त झाली. संडे दुसऱ्या दिवशी होता, ते ऑफ ड्युटी असल्याने त्यांनी ते फॉरवर्ड केली मंडेला वरिष्ठांना. तर त्यावेळेस त्यांचं नॉन IPS SP लेवलचं रँक होती. आणि मग ती केस तुम्ही कंप्लेंट पूर्व फॉरवर्ड का केली नाही इमिडिएटली म्हणून असा ठपका ठेवून त्यांची इन्क्वायरी चालू झाली. इन्क्वायरी 2003 मध्ये सुरू झाली. ते 4-5 वर्ष इन्क्वायरी अशीच पेंडिंग. मिनवाईल हे IPS साठी पात्र झाले. म्हणजे DYSP ह्या पदावर तुम्ही 8 वर्ष काम केलं असताना तुम्ही IPS साठी तुम्ही पात्र होत असताय. तर दॅट इज कॉल इंडक्शन इनटू IPS बाय प्रमोशन. मग हे त्यावेळेस जागा होत्या त्या पर्टिक्युलर इयरच्या, दरवर्षी एवढ्या कॅडरच्या जागा निघतात, त्यामध्ये ते पात्र झाले. परंतु यांची विभागीय चौकशी पेंडिंग असल्यामुळे यांचं नाव त्या यादीमध्ये नाही प्रोव्हिजनल टाकलं. प्रोव्हिजनल. मग 1 वर्ष गेला, 2 वर्ष गेला, 3 वर्ष गेला, प्रत्येक वर्षी यांचं नाव प्रोव्हिजनल असायचं. आणि हे इन्क्वायरी यांची चालू. मग शेवटी काय झालं, 4 ते 5 वर्षानंतर यांची बायजत बरी झाली. म्हणजे यांना क्लीन चिट भेटली. बाय दॅट टाइम नियरली 11 लोक यांचे ज्युनियर यांच्यावर जाऊन बसले IPS. मग हे जिंकल्याच्या नंतर मग यांना IPS करण्यात आलं. परंतु यांना कधी करण्यात आलं, त्या सगळ्यांच्या खाली. मग यांनी केस कोर्टात दाखल केली कॅटमध्ये की ज्यावेळेस ओरिजिनली माझं नाव आलं प्रोव्हिजनल म्हणून, तिथूनच मला कायमस्वरूपी सिनियरिटी IPS मध्ये भेटली पाहिजे. कारण ज्या केसमुळे मला तुम्ही प्रोव्हिजनल दाखवलं त्या केसमध्ये मी निर्दोषमुक्त झालो. बरोबर. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाच्या निवडानुसार प्रोव्हिजनल इन्क्लुजन जे आहे दॅट इज ऑलमोस्ट इक्वल टू सील्ड कव्हर प्रोसिजर. आता सील्ड कव्हर प्रोसिजर हा भाग वेगळा आहे. आपण पाहिजे तर त्याच्यासाठी एक वेगळा कार्यक्रम. काही थोडक्यात सांगतो, जर एखाद्या व्यक्तीच्या विरोधामध्ये विभागीय चौकशी किंवा क्रिमिनल केस चालत असेल आणि त्यावेळेस त्याचं प्रमोशन करावं की नाही करावं हे मिटिंग जेव्हा बसते त्यावेळेस काय करायचं, त्याचा कन्सिडर करायचं. पण त्याचा जो काही रेकमेंडेशन आहे, शिफारस, ते एका कव्हर मध्ये ठेवायची. त्याला शिल्लक कव्हर म्हणतात. इन्क्वायरी जेव्हा संपेल तेव्हा मग कव्हर काढायचा आणि म्हणायचं हा फिट आहे तर त्याला प्रमोशन देऊन टाका, असं त्याला शिल्लक कव्हर म्हणतात. तर इकडे प्रोव्हिजनल इन्क्लुजन जे होतं ते आमचं म्हणणं होतं की हे प्रोव्हिजनल इन्क्लुजन आणि शिल्ड कव्हर एकच प्रकार आहे. त्यामुळे आता आम्ही निर्दोषमुक्त झालो, प्रकरण काढा, मी प्रोव्हिजनली आहे फिट म्हणजे फिटच आहे, मला देऊन टाका. आम्ही केस जिंकली. आणि ते मग जेव्हा त्यांना सिनियरिटी जी भेटली ह्या 13 लोकांच्या वर, हे डायरेक्ट आपल्या नॉर्थ मुंबईचे ऍडिशनल कमिशनर म्हणून नियुक्त झाले. डीसीपी ते डायरेक्ट ऍडिशनल कमिशनर नॉर्थ मुंबई अशी त्यांची ते पहिली आमची 2000 मला वाटते 13-15च्या आसपासची काहीतरी केस आहे. ही इंटरेस्टिंग केस. मग त्या केसच्या नंतर मग त्या आधारावर मग महाराष्ट्रामधून अशा 2-3 केस, एक दिल्ली प्रिन्सिपल बेंचला मी जिंकली, परत महाराष्ट्र जिंकली. नंतर मग ते केस फॉलो होते, म्हणजे लँडमार्क केस झाली. तर अशी ती केस आहे कॅटची. एक तारामती ताजी नावाची जी केस आहे जी वाचली ती त्याबद्दल जरा सांगा. हा, रिसेंटली काय झालं, म्हणजे ही केस रिसेंटच आहे. म्हणजे मला वाटतं मागच्या वर्षी आम्ही जिंकली ते मॅटमध्ये. ग्रुप ए ऑफिसर म्हणजे क्लास 1 ऑफिसर म्हणून त्या नियुक्त झाल्या थ्रू MPSC. आणि त्यांचा इनिशियल पिरियड 2 वर्षाचा तो प्रोबेशनरी पिरियड असतो. तर प्रोबेशनरी पिरियड सुरू असताना
ह्यांनी काही तिथलं म्हणजे करप्ट गोष्टी जे यांना म्हणजे इलिगल प्रकारे काय प्रकार चालू होता, तर हे त्यामध्ये पार्टिसिपेट झाल्या नाही आणि त्यांनी ते त्यांचं जे काही काम होतं ते त्यांच्याप्रमाणे त्यांनी काम केलं व्यवस्थित केलं. हा, म्हणून त्यात काही काम करणारे लोक स्वतःला अनॉय फील केले आणि तिथून त्यांच्या विरोधामध्ये मग त्यांना मेमो देणे, हे देणे, ते देणे असे प्रकार सुरू झाले आणि शेवटी एक दिवशी त्यांना डायरेक्ट एक ऑर्डर भेटली की युअर सर्व्हिस इज टर्मिनेटेड. मग ते टर्मिनेट करत असताना यांचं पूर्ण प्रोबेशन कालावधी हा संपला नव्हता, म्हणजे संपला होता पण यांना त्या परमनन्सीची ऑर्डर आली नव्हती. मग आम्ही त्या ऑर्डरला मॅटमध्ये चॅलेंज केला. चॅलेंज केल्याच्या नंतर आम्ही फक्त एकाच मुद्द्यावर आम्ही केस चालवली आणि ते 100% जिंकली. 6 महिन्यामध्ये आम्ही ते मॅटर, 5 महिन्यामध्ये आम्ही मॅटर जिंकली. आमचं म्हणणं एकच होतं की तिला टर्मिनेट करण्याची जी ऑर्डर दिली होती शासनाने, त्यामध्ये त्यांनी तिच्यावर काही ठपका ठेवला होता. वरिष्ठांचं सोबत आरेरावीने बोलणे, वरिष्ठांच्या आदेशांना न जुमानणे, आपली कर्तव्य दुसऱ्यावर लादणे, आपलं चुकी दुसऱ्यावर लादणे, अशा प्रकारचे 3-4 ठपके तिच्यावर ठेवले आणि म्हणून तुमची सर्व्हिस आता आम्ही टर्मिनेट करत आहोत असं त्या ऑर्डरमध्ये लिहिलं. मग आमचं आर्ग्युमेंट एकच होतं, माझं आर्ग्युमेंट कोर्टामध्ये, की ज्या वेळेस तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या विरोधामध्ये असा ठपका ठेवताय म्हणजेच तुम्ही त्याच्या करिअरला गालबोट लावताय, म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीने हे सगळा गुन्हा केला, हे सगळं मिसकंडक्ट केली, गैरवर्तणूक केली, त्या कन्क्लुजनला आलाय आणि म्हणून ही ऑर्डर दिली. बरोबर आहे. म्हणजे तिच्या आयुष्याला तुम्ही ठपका ठेवलाय. हे सिद्ध कधी केलाय? सिद्ध करण्यासाठी काय करावं लागतं? सिद्ध करण्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये 311 नावाचा कलम आहे. त्या कलमामध्ये 311 सब कलम 2 सबसेक्शन सब आर्टिकल ज्याला म्हणतो आपण 2, त्याच्यामध्ये प्रोसिजर घालून दिलेलं आहे की असं गव्हर्नमेंट सर्वंटच्या विरोधामध्ये, हे गव्हर्नमेंट सर्वंट ना, मग गव्हर्नमेंट सर्वंटच्या विरोधामध्ये तुम्हाला जेव्हा असा आरोप लावायचा असतो, मग आरोप लावायचा म्हणजे तुम्हाला रिमूव्हल, डिसमिसल आणि इव्हन रिडक्शन इन टू रँक, म्हणजे डिमोशन ज्याला म्हणतो आपण, असं जरी करायचं, शिक्षा द्यायची असेल तर फुल फ्लेज्ड इन्क्वायरी घेऊन त्या इन्क्वायरीमध्ये त्यांना स्वतःचा बचाव करण्याचा पूर्ण ऑपॉर्च्युनिटी द्यायला पाहिजे. म्हणजेच तुम्हाला रेग्युलर डिसिप्लिनरी म्हणजे विभागीय चौकशी घ्यायला पाहिजे. असं तुम्ही कुठलंही न घेता तुम्ही डायरेक्ट कन्क्लुजनला आलेला आहात की यांनी हे एवढे गुन्हे केले आणि हे तुम्ही डायरेक्ट म्हणजे अझूम करून त्याला तुम्ही पनिशमेंट दिलेली आहे. आणि अशा प्रकारची मग त्यांचं म्हणणं काय शासनाचं की नाही, हे जो परमनंट गव्हर्नमेंट सर्वंट आहे त्यांनाच असा अधिकार आहे इन्क्वायरी घ्यायचा आणि ह्या परमनंट झालेला आहेत कारण ह्यांचं प्रोबेशन पिरियड संपलेलं नाही, असं त्यांचं आर्ग्युमेंट होतं. आम्ही दाखवून दिलं. सुप्रीम कोर्टामध्ये 1950 सालीच एक केस झाली होती. 1950 काय त्याच 50 वाटते, पुरुषोत्तम लाल धिंगरा वर्सेस युनियन ऑफ इंडिया नावाची फेमस केस त्यावेळेस झाली. ती केस आज देखील हजारो केसमध्ये फॉलो केल्या जाईल. ती केस लोकस क्लासिकस केस अशा नावाने प्रसिद्ध झालेली आहे. लोकस क्लासिकस म्हणजे ती सिव्हिल सर्वंटसाठी ती जणू काही म्हणजे ते एक प्रकारचं त्यांचं ते हेच आहे, म्हणजे प्रोटेक्शनचं कवच आहे. तर त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टनं म्हणलं की भलेही तो व्यक्ती सरकारी कर्मचारी रेग्युलर असू द्या, परमनंट असू द्या किंवा टेम्पररी असू द्या, जर त्याच्या विरोधामध्ये तुम्ही ठपका लावताय, ब्लॉट लावताय, तर त्याची इन्क्वायरी घेऊनच तुम्हाला ते प्रूव्ह करायचं आहे. अदरवाईज तुम्ही त्या व्यक्तीला तुम्ही त्याचं ठपका ठेवता म्हणजे काय, तो उद्या दुसऱ्या ठिकाणी कामाला जाईल ना, तो तुमचा ठपका त्याचा आड येणार, म्हणजे तुम्ही त्याचं करिअर पूर्ण बर्बाद करणार. फक्त ही इज नॉट लुझिंग हिज जॉब, प्रेझेंट जॉब, ही इज ऑल्सो गेटिंग डिस्क्वालिफाईड फॉर फ्युचर जॉब बिकॉज ऑफ युअर ठपका. देअरफॉर इज एंटायटल टू बी हर्ट. आणि म्हणून ह्या एका मुद्द्यावर आम्ही म्हणलं हे सगळं ऑर्डर इलिगल आहे. मॅटनं आमचं आर्ग्युमेंट एक्सेप्ट केलं आणि आम्ही सिमिलर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जीआर दाखवला, जो की त्या पुरुषोत्तम धिंगराच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्याचीच ते ऑलमोस्ट कॉपी असल्यासारखा तो जीआर होता. ते आम्ही दाखवलं. कोर्टाने म्हणलं एक्झॅक्टली आणि ऑर्डर रद्द केली. यांना परत पूर्ण पगारासह कामावर घ्या आणि आदेश दिला, पूर्ण टोटल पगार. मग जो काही यांचा पिरियड होता तो पूर्ण कमीत कमी 20-25 लाखाच्या आसपास त्यांना ते पूर्ण मागचा पगार सगळं त्यांना घ्यावं लागलं. शासन फिरून हायकोर्टात गेलं. हायकोर्टामध्ये देखील हायकोर्टानं शासनाची पिटिशन फेटाळून लावली. मॅटचा निर्णय कायम केला. अशा प्रकारे ती आता बाई जी आहे आमची ती क्लायंट, शी इज नाउ हॅपीली वर्किंग इन द डिपार्टमेंट. आता नॉर्मली टाइम फ्रेम किती असतो मॅट मध्ये, कॅट मध्ये आणि हायकोर्टामध्ये? समजा एक आता आपण उदाहरण आताच घेतलं या बाईंचं, तर ही जर केस आपण कॅट, मॅट आणि हायकोर्ट मध्ये जर कम्पेअर केली तर किती किती वेळ लागेल? आता हे बघा, कोर्टामध्ये कुठल्याच कोर्टामध्ये आपण टाइम फ्रेम कधी सांगू शकत नाही. म्हणजे देर आर मल्टिपल फॅक्टर्स विच विल डिसाइड द फेट ऑफ द केस. एखादी केस तुमची 3 महिन्यामध्ये होऊ शकते, कधी महिन्यात होऊ शकते, कधी एका हिअरिंग मध्ये होऊ शकते, कधी 10 वर्ष पण लागू शकतात.
This depends upon the nature of case, gravity of the case, and also the bench which is dealing with the case. Various factors. आणि आता बऱ्याच ठिकाणी फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही उद्या एखाद्या इंटरव्ह्यू साठी तुम्ही जात आहात, तुम्ही पार्टिसिपेट केला एखाद्या सिलेक्शन प्रोसेसला, उद्या इंटरव्ह्यू आहे आणि तुम्हाला आज लेटर येते किंवा 2 दिवस अगोदर लेटर येते की यू आर डिस्क्वालिफाईड फॉर द इंटरव्ह्यू. तुम्ही कोर्टात जाणार, अशा केलं 10 वर्ष लावू शकते कोर्टाला आजच तुमची केस आजच्या आज घेऊन तुम्हाला सांगावं लागेल इंटरव्ह्यू घ्यायचा का नाही घ्यायचा यांचा, एका दिवसामध्येच केस होणार. म्हणजे हे तुमचं केसमध्ये सिरियसनेस किती आहे, अर्जन्सी किती आहे, याच्यावर त्या केसचा फेट ठरत असतो. ओके. असं. आणि पार्टली ऍप्लिकेशन काय आहे? म्हणजे समजा बऱ्याचदा तुम्ही काय करताय, तुम्ही प्रेयर नंबर 1, प्रेयर नंबर 2, प्रेयर नंबर 3 अशा 3 मागण्या करताय. कोर्ट म्हणते की आम्ही तुमच्या 2च मागण्या मान्य करतोय, तिसरी मागणी आम्ही मान्य करत नाही, म्हणजे पार्टली अलाउड झाला. दर्शकांना आणखीन एक सांगेन मी, सरांनी एक PIL पण लावली आहे, त्याचा 62 नंबर आहे. तर त्या 62 नंबर बद्दल पण आपण थोडी माहिती घेऊ आणि मग आपण कार्यक्रमाच्या शेवटीकडे जाऊ. तर ही PIL सिव्हिल PIL 62 ऑफ 2014 13 आय सपोज बॉम्बे हायकोर्टामध्ये दाखल केली होती. ती माझ्याच नावाने केस आहे, राजेश्वर गणेश पांचाल वर्सेस युनियन ऑफ इंडिया, 14ची. 2014ची. तर त्या केसचं म्हणजे गांभीर्य हे आहे की 1993 पासून भारतामध्ये, म्हणजे मी केस दाखल करे त्या दिवसापर्यंत भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी बॉम्बलास्ट झाले होते आणि किती लोक त्या बॉम्बलास्ट मध्ये मारल्या गेली होती, किती लोक जखमी झाली होती, मी त्याचा पूर्ण रिसर्च केला होता. मला ते केस दाखल करण्याच्या पूर्वी 6 महिने वर्षभर मला ते रिसर्च करण्यात लागला. अलग अलग माध्यमातून, इंटरनेट, पेपर कटिंग, न्यूज कटिंग, आर्किव्ह मध्ये मी सगळी माहिती काढली आणि त्याचा एक टेबल निर्माण केला की एवढी लोक मारल्या गेली 1993च्या, तिथून मला जेवढं उपलब्ध झालं. आणि मी ज्या दिवशी केस दाखल केली त्याच्या नेमकं आदल्या दिवशी बौद्ध गयामध्ये देखील एक्सपोर्ट झाला होता. अच्छा. आणि नेमकं मी दुसऱ्या दिवशी मग ती केस हायकोर्टात दाखल केली. मग माझा असा प्रश्न होता की अशा हमल्यामध्ये जे लोक मारले जातात, मग त्यांना नुकसान भरपाई म्हणून शासन काय देते? ते शासन काय म्हणते, आम्ही मेलेल्या लोकांसाठी अमुक लाख, 2 लाख, 1 लाख डिक्लेअर करतो आणि कुठं जखमी झाला तर 50,000 डिक्लेअर करतो. पण हे देतोय म्हणजे कसं, हे एक प्रकारचं आम्ही एक्स ग्रेशिया अमाऊंट देतो, म्हणजे आम्ही उपकार करतो. माझं म्हणणं काय होतं, ही उपकाराची भाषा तुम्ही करू नये. वारंवार तुम्ही लोकांचं लाईफ प्रोटेक्ट करण्यासाठी फेल होत आहे. म्हणजे गुन्हेगार कोण झाला? शासन म्हणून तुम्ही झाला. घटनेनं तुमच्यावर जिम्मेदारी टाकलेली आहे. राईट टू लाईफ हे घटनेचा आर्टिकल प्रत्येक माणसाला जीवन जगण्याचा अधिकार देतोय. बरोबर आहे. मग त्याला प्रोटेक्ट करण्याची ड्युटी कोणाची आहे? शासन म्हणून तुमची आहे. बरोबर आहे. फेल तुम्ही होताय. मग फेल जो व्यक्ती होतो त्याला नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. एक्स ग्रेशिया मी उपकार करतो हे भाषा नसायला पाहिजे. म्हणून माझं म्हणणं होतं की ज्या वेळेस एखादा व्यक्ती निरपराध देखील मारला जातो कुठल्याही अशा प्रकारच्या टेरर अटॅकमध्ये, तर त्याचा अर्थ असा घेण्यात यावा की सरकार म्हणून अपयशी ठरलेला आहे आणि म्हणून सरकार हे लायबल टू पे कॉम्पेन्सेशन आहे असं कोर्टाने त्या आर्टिकल 21चं इंटरप्रिट करावं. आणि इथून पुढे जर अशी घटना घडली किंवा आता जी घडली त्यासाठी सरकारला दोषी मानून सरकारनं असं दोषी म्हणून नुकसान भरपाई देण्यास सुरुवात करावी. आणि मग ती केस चालताना महाराष्ट्र सरकारने एक GR दाखवला कोर्टाला की आम्ही 1 लाख मदत म्हणून देतो. सेंट्रल गव्हर्नमेंटने एक सर्क्युलर दाखवला की आम्ही 3 लाख एक्स ग्रेशिया म्हणून देतो. तर आम्ही म्हणलो एक्स ग्रेशिया म्हणजे देखील उपकारच झाला, मदत म्हणून देखील उपकारच झाला. ओके, म्हणजे दोन्ही गोष्टी आम्हाला मान्य नाहीत. मग मी कोर्टाला एक्झाम्पल दिलं की एखादा व्यक्ती रस्त्यावर चालत असताना ऍक्सिडेंट झाला त्याचा, आणि ऍक्सिडेंट मध्ये तो मृत्यू पावला, तर मोटार व्हेकल ऍक्ट नावाचा कायदा आहे. त्या कायद्यामध्ये एक तंत्र आहे, म्हणजे एक फॉर्म्युला आहे. तो व्यक्तीचं वय किती आहे, त्याचं उत्पन्न किती आहे, त्याच्यावर डिपेंडंट किती आहे, त्याच्या गेल्यामुळे त्याच्या जाण्यामुळे किती लोकांचा लॉस झाला, कसा लॉस झाला, हे सगळ्या गोष्टी एकंदरीत घेऊन त्या फॉर्म्युला अप्लाय करून त्याला अमुक अमाऊंट कॉम्पेन्सेशन म्हणून दिल्या जाते. तर नेमका तोच फॉर्म्युला इथं अप्लाय करून अशा निरपराध लोकांना जो अटॅकमध्ये हमल्यामध्ये मारले जाते तेच फॉर्म्युला अप्लाय करा आणि त्यानुसार नुकसान भरपाई देणं सुरू करा, असं माझं आर्ग्युमेंट होतं. आणि ते कोर्टानं ते बऱ्याच अंशी मान्य देखील केलं. आणि ऑगस्ट महिन्यामध्ये 13 ऑगस्ट का 14 ऑगस्ट 2014 रोजी बॉम्बे हायकोर्टाच्या डिव्हिजन बेंचने त्याच्यामध्ये जस्टिस ओक साहेब जे आता सेशन सुप्रीम कोर्टातून निवृत्त झाले, त्यांनी एक लँडमार्क ऑर्डर दिला आणि त्यांनी असं डिक्लेअर केलं आर्टिकल 21चा अर्थ काय होतो. आर्टिकल 21चा अर्थ आता मी जे सांगतोय तोच होतोय असं त्यांनी ते जाहीर केलं. आणि कॅबिनेट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला आदेश दिला इनडायरेक्टली की तुम्ही ह्याप्रमाणे तुमची
पॉलिसी बनवा. पॉलिसी बनवा. मग त्या ऑर्डरच्या अनुषंगाने सेंट्रल गव्हर्नमेंट युनियन कॅबिनेटमध्ये तिथे मिटिंगा झाल्या, आपल्या इथून डेलिगेशन जायचं. अच्छा. मग यांनी काय केलं, महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी 1 लाखाची रक्कम वाढून 5 लाख केले, सेंट्रल गव्हर्नमेंटने 3 लाखाचं वाढून 5 लाख केले. अच्छा. आणि ही कधीपासून यांची ओरिजिनल पॉलिसी जी होती, अच्छा, ज्या दिवशी यांनी केली होती, तिथूनच हे वाढीव रक्कम लागू होईल. आणि त्यानुसार मग जेवढे लोक मारले गेले त्या तारखेनंतर त्या सगळ्यांना 2001 मधून त्यांची पॉलिसी होती. 2001 पासून जेवढे लोक मारले गेले सगळ्यांना त्या आता वाढीव म्हणजे 5 लाख राज्य सरकार, 5 लाख केंद्र सरकार अशी देण्यात यावी. मग असं ते कायदा झाला. म्हणजे आता दिल्लीला पण हा बॉम्बस्फोट झाला तर त्यांना 5 लाख केंद्र सरकार आणि हो, 5 लाख ह्या कायद्यानुसार. हो, म्हणजे भारतामध्ये आता महाराष्ट्र राज्यांचं हे वेगळं होतं. आता दिल्ली गव्हर्नमेंटचं असं तर दिल्ली गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये ऍड होईल. तर महाराष्ट्रात समजा कोणी व्यक्तीचं मारल्या गेलं, केंद्र सरकारचे 5 लाख, महाराष्ट्र सरकारचे 5 लाख. सिमिलरली इतर राज्यामध्ये त्यांच्या सरकारचं असू शकते. शेवटी जर मग हे ह्याच्यावर मी समाधानी होतो. 5 लाख आणि 5 लाख 10 लाख म्हणजे काय झालं. माझं म्हणणं काय होतं की मोटार व्हेकल ऍक्ट मध्ये फॉर्म्युला आहे, त्याच्यानुसार करा. आणि कोर्टाने देखील ते म्हणलं होतं, लोकसभाने असं म्हणलं होतं ऑर्डरमध्ये, हे फॉर्म्युला तुम्ही लागू करू शकता का बघा, याच्यावर विचार करा, याच्यानुसार पॉलिसी बनवा, रिअप्राइज करा, रिएक्झामिन करा. नॅशनल पॉलिसी आहे, नॅशनल इश्यू आहे. पण ती त्यांनी काय केलं नाही. नंतर कालांतरानं ओकसाहेब बदलून गेले, दुसरा बेंच आला. ते ओकसाहेबांनी ज्या सिरियसली त्या प्रकरणाला घेतलं होतं, बाकी ज्या लोकांना ते काही सिरियसनेस दिसला नाही, मॅटर आमचं ते क्लोज झालं PIL. पण मी सुप्रीम कोर्टात गेलो असताना सुप्रीम कोर्टात देखील अनफॉर्च्युनेटली त्यांना देखील ते त्याचं गांभीर्य कळलं नाही आणि मग तो विषय त्या ठिकाणी संपला. परंतु ऍज अ लॉयर म्हणून मी त्या विषयाला सोडलेलं नाही. मी अजूनही अशा प्रकारच्या विषयावर काम करतो. माझा रिसर्च चालू आहे, त्याच्या माझी PhD देखील चालू आहे. अरे वा. ह्याच कॉम्पेन्सेशनच्या विषयावर. त्याचा काय विषय PhDचा? हाच कॉम्पेन्सेशनच विषय आहे. तर हा म्हणजे चालू आहे. म्हणजे आज ना उद्या हे म्हणजे हे व्हायला पाहिजे. आपण म्हणतो ना आदर्श राज्य, राम राज्य कशाला म्हणतात. अमेरिकेमध्ये एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारे तुम्ही खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं आणि नंतरच कळालं की खोटा गुन्हा होता, करोडो नाही अब्जोमध्ये सरकार देते, पाया पडते त्या व्यक्तीच्या, माफ करा आम्हाला, आमचं सिस्टम चुकलं, तुम्हाला आतमध्ये घातलं खोट्या गुन्ह्यामध्ये. तुम्ही मग आम्ही विश्वगुरु म्हणताय. असं फक्त बोमल्याने विश्वगुरु होत नसते. तुमचं कायदा, तुमचं व्यक्ती, तुमचा नागरिक, तो तुमचा केंद्रबिंदू असला पाहिजे, त्याचं वेलफेअर सगळं तुमचं असलं पाहिजे, तेव्हा तुम्ही विश्वगुरु होणार ना. बऱ्याच जणांचं काय म्हणणं आहे की ब्रिटिशांचे जे कायदे जे आहेत, इव्हन पोलीस जे अत्याचार करतात, आणि हे पण मला बऱ्याच जणांचं आपण बघितलं, हे पोलीस ब्रिटिशांच्या याच्या खाली असल्यामुळे, तो अजूनही त्याच पद्धतीने वागत असल्यामुळे अजूनही ते आपल्या भारतीय नागरिकाला ते गुन्हेगारच समजतात. तू ती माइंडसेट डेव्हलप होतो. म्हणजे पहिलं जर आपल्याला याच्यामध्ये बदलायचं असेल पोलिसांचं वागणं, तर पोलीस मॅन्युअल जे ब्रिटिशांचं आहे ते रद्द करून भारतीय लोकांचं, भारतीय पोलीस आणि भारतीय नागरिक ह्या पद्धतीने डिझाईन झालं पाहिजे. आपल्याकडे जे 47 नंतर पुन्हा कॅरी फॉरवर्ड केलं, याच्यावर तुम्हाला सांगतो, हे देखील आहे ना, हे समाजातील काही लोकांचं हे फ्रॉड नॅरेटिव्ह आहे की ब्रिटिशांच्या कायद्यामुळे असं होते. तुम्हाला माहिती सह सांगतो, ब्रिटिश लोकांनी 1860ला जेव्हा IPCC निर्माण केलं, IPC मध्ये असे सेक्शन आहेत की त्या काळामध्ये ब्रिटिश सरकार चालवण्यासाठी जजेस असायचे. कोण असायचे जजेस? ब्रिटिशच असायचे. सरकारी कर्मचारी कोण असायचा? ब्रिटिश असायचे. त्यांनी त्या IPC मध्ये कलम निर्माण केले, जज म्हणून काम करत असताना कायद्याच्या विरोधात निकाल दिला तर तो गुन्हेगार असेल, दोषी असेल. आणि सरकारी कर्मचारी म्हणून काम करत असताना तो कायद्याच्या विरोधामध्ये कुठलं काम करत असेल, खोटे कुठे डॉक्युमेंट बनवत असेल, फोर्जरी करत असेल, कायद्याला जमत नसेल तर तो देखील गुन्हेगार, त्याच्यावर गुन्हा दाखल होईल. असा ब्रिटिश सरकारचा कायदा आहे. ओके, म्हणजे तुम्हाला सांगतोय स्पेसिफिकली. परंतु आज ब्रिटिश जाऊन देखील आजच्या तुम्ही एका नगरसेवकाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करून बघा, तुमच्या नाकी किती न होतात. ओके, आहे म्हणजे त्याची मला माहिती. ही मानसिकता, ही म्हणजे काय, हे फेल्युअर तुमचं आहे, तुमच्या सिस्टमचं आहे. तुम्ही कॉम्पिटंट नाही, तुम्ही फक्त चेहरे बघून न्याय देताय. हे म्हणजे आता मी बोलू नाही त्या विषयाबद्दल, म्हणजे चेहरे बघून न्याय द्यायची जी आपली मेंटल आहे ती ब्रिटिशांची नाही, ती आपली आहे ओरिजिनल. त्यातून अजून बाहेर निघाल नाही. त्यातून जेव्हा बाहेर निघू मग तेव्हा बघणार नाही हा कोण, नामका कोण, नामका कोण. जो गुन्हेगार आहे, ज्यानं कायद्याला उल्लंघन केलंय, त्याला शिक्षा, तो कुणी असू द्या, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने म्हणणार. बरोबर. ओके, आता अनुकंपा तत्वावर आपली त्या दिवशी चर्चा झाली होती की बऱ्याच जणांना काय वाटतं की वडील किंवा आई जर कालावधी झाले दुर्दैवाने आणि त्यांची नोकरी मुलांना मिळणं हा त्यांचा अधिकार आहे, असं बऱ्याच लोकांना वाटतं. तर त्याबद्दल माझे सरांशी बोलणं झालं, त्यांचं म्हणणं असं नाहीये, तर ते जरा विस्तृतपणे सांगा. नॉर्मली काय असते, कंपॅशनेट अपॉइंटमेंट इज नॉट अ राईट, इट इज अ पॉलिसी फ्रेम्ड बाय द गव्हर्नमेंट ऑर द एम्प्लॉयर टू सकर यू, टू सकर म्हणजे हेल्प यू, बिकॉज युअर ब्रेड अर्नर हॅज गॉन अवे, द एंटायर फॅमिली इज इन डिस्ट्रेस अँड फिनान्शियली पेन्युअल सिच्युएशन,
म्हणून तुम्हाला इमिडिएटली सकर मदत पाहिजे तुम्हाला त्यातून त्या टाईड ओव्हर करण्यासाठी त्या परिस्थितीतून. म्हणून तुमच्या त्या सगळ्या परिस्थितीचा विचार करून तुमचं एम्प्लॉयर तुम्हाला ते ऑफर करू शकते, पण तो तुमचा अधिकार नाही. यू कॅनॉट क्लेम ऍज अ मॅटर ऑफ राईट. तुम्ही कोर्टात जाऊ शकता, फक्त त्यासाठी आमचं कन्सिडर करा. जर तुम्ही म्हणजे हे आहे इफ यू आर डिझर्विंग, तुम्हाला दुसरा कुठलाही उत्पन्नाचा सोर्स नाही, एकच ग्रेड अर्नर होता, तुमचं आर्थिक परिस्थिती एकदम तोलामुलाची आहे आणि आता तुम्हाला इमिडिएटली एम्प्लॉयमेंट शिवाय तुमचं जगणं मुश्किल होईल, अशा सगळ्या फॅक्टर कन्सिडर करून मग यू कॅन कन्सिडर. बट दिस इज ओनली डन इन कोर्ट आणि दॅट टू हायकोर्ट. नाही म्हणजे बऱ्याचदा डिपार्टमेंट लेवलला तुमचं काम होते ना. म्हणजे डिपार्टमेंट लेवलला काम होत नसेल, डिले होत असेल किंवा ते नाही म्हणत असतील, तुम्ही डिझर्व असून देखील नाही म्हणत असतील, अशा वेळेस तुम्ही कोर्टात येऊ शकताय आणि कोर्टात म्हणू शकताय बाबा आमचे केस आणि जे काही कायद्यामधले जे प्रिन्सिपल्स जे आहेत कन्सिडर करण्याचे ते त्यांनी फॉलो केलेले नाहीत आणि आमचा केस कायद्याच्या प्रिन्सिपलनुसार फॉलो करायला सांगा, तशी कोर्ट ऑर्डर करते. ओके, ठीक आहे. मग आपण आपल्या कार्यक्रमातनं सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना एकच विनंती करूया, प्रत्येकाच्या आयुष्यात भरमसाठ प्रश्न आहेत, ते आपापले प्रश्न आपण सोडवूया, दुसऱ्याच्या पायात पाय धक्के बुक्के करणं सोडून देऊ, जेणेकरून सगळ्यांचंच आयुष्य जरा सुखकर होईल, अशी आपण परमेश्वराला प्रार्थना करू. सगळ्यांना सद्बुद्धी द्या, कायद्याचा दुरुपयोग अजिबात करू नका, अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करून आपण हा कार्यक्रम संपूया. सर, तुम्ही वेळ दिला त्याबद्दल अतिशय मी तुमचा आभारी आहे. त्याचबरोबर गोपाळ सरांचा मी आभारी आहे, त्यांनी आपली ओळख करून दिली. तुमचे जे काही प्रश्न असतील, सरांना तुमच्या काही केसेस रेफर करायचे असतील तर त्यांचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देऊ, तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा किंवा चॅनलवर ईमेल करा. धन्यवाद. तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला हे नक्की कळवा. तुमच्या मनात जो कोणता विषय असेल किंवा तुम्हाला कुठल्या विषयावर चर्चा करावी मान्यवरांशी असं जर वाटत असेल तो विषय कळवा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते ईमेलवर द्या. आपण त्याचं नक्की तज्ज्ञांशी त्याच्यावर चर्चा करू. हा कार्यक्रम लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमंडळींनाही पाठवा. धन्यवाद.